आपले शास्त्र आहे स्तोत्रसंहिता 100 हे आळेपाळीने वाचणार आहोत आपण. आपल्यासाठी अंकल वाचतील. आळेपाळीने स्तोत्रसंहिता वाचूया 100. उपकार स्तुती करण्याचा आदेश. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. परमेश्वर हाच देव आहे असे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारा स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. शेवटला वचन आपण सर्व मिळून म्हणूया. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. हालेलुया. यावेळी जुना करारामधून यशया या पुस्तकामधून 7वा अध्याय 14 आणि 15 हे 2 वचनं आपल्यासाठी राज ब्रदर वाचतील. यशया 7:14 आणि 15 ही वचने. या स्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र पसवेल व त्याचे नाव इम्मॅन्युएल म्हणजे आम्हाबरोबर देव असे ठेवेल. वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्याला समजू लागले, म्हणजे तो लोणी व मध सेवन करील. आमेन. आमेन. हालेलुया. यावेळेस पत्राचे वाचन होईल आणि आजचे जे पत्राचे वचन आहे 1 योहान 3रा अध्याय आणि त्याचा 8वं एक वचन आहे. 3रा अध्याय आणि 8वं वचन आपल्यासाठी सिस्टर वाचतील. योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि याचं 8वं वचन आपण वाचूया. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. वाचलेलं वचन देवापासून. हालेलुया. वाचलेले वचन परमेश्वर आशीर्वादित करो. आणि यावेळेस आपण शुभवर्तमानासाठी उठून उभा राहूया. आजचे जे शुभवर्तमान आहे ते आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 1 ते 5 ही वचने. आजचे शुभवर्तमान आहे योहानकृत शुभवर्तमान याचे 1 अध्याय 1 ते 5 वचने. योहानकृत शुभवर्तमान त्याचा 1ला अध्याय आणि 1 ते 5 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्यापासून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वाचलेली वचन परमेश्वर आशीर्वादित करो. देवाला स्तुती असो. सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. काळजी करू नका, मी तुम्हाला प्रेज द लॉर्ड आणि हालेलुया म्हणायला फोर्स करणार नाही, कारण दोन्ही शब्द पवित्र आहेत. झोप उडवण्यासाठी ते नाहीत. आमेन. पण तुम्हाला जर माझ्या गोष्टी पटल्या तर तुम्ही आमेन म्हणू शकता. मी बऱ्याचदा तुमच्या मनात प्रश्न पडेल की हा माणूस मराठी कसं बोलू शकतो. तर माझा जन्म महाराष्ट्रात झाला, माझी वाढ महाराष्ट्रात झाली, माझं शिक्षण महाराष्ट्रात झालं. माझी घरची भाषा हिंदी आहे, पण मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषा मी बोलू शकतो. तुम्हाला जर हिंदी पाहिजे तर मी हिंदीमध्ये पण प्रचार करू शकतो. पण मला माहीत पडलं की मराठी मंडळी आहे, म्हटलं मराठी माणसा जागा हो, आपण मराठीतच वचन सांगूया. तर
प्रभूला धन्यवाद असो आजच्या या सुंदर दिवसासाठी, या वेळेसाठी. आणि जेव्हा मला ब्रदरनी 1 महिन्याआधी फोन केला, मला सांगितलं की पास्टर तुम्हाला यायचं आहे आमच्या चर्चला, तर मी म्हटलं ठीक आहे मी येईल. आणि त्या दिवसापासून मी प्रार्थना करायला सुरुवात केली. तुमचं चर्च आठवून, मला तुमची ओळख नाही आहे सगळ्यांची, पण मी प्रार्थना करायला सुरुवात केली. म्हटलं प्रभू मला काय करायचं आहे तू मला सांग, काय वचन सांगायचं आहे तू मला सांग. आणि खूप विचार करून, म्हणजे 1 महिन्यापासून मी त्याच्यावर वर्क करत होतो, प्लॅनिंग करत होतो. माझं नोटेशन फक्त ते वेळेवर असतं, पण माझी प्रिपरेशन आधीपासून चालू होती. तर आजचा दिवस आपण जो साजरा करतोय तो नाताळाचा दिवस आहे, बरोबर. 2000 वर्षापूर्वी आजच्या दिवशी प्रभू येशू या जगामध्ये आला आणि त्याची जयंती नाही, त्याचा जन्मोत्सव आपण साजरा करतोय. आमेन. माझे एक मित्र आहेत औरंगाबादला, त्यांनी टाकलं ख्रिस्त जयंती, तर मी त्यांना इमिजिएटली एक नोट टाकली की ख्रिस्त जयंती हा शब्द योग्य नाही आहे, कारण जयंती मेलेल्या माणसाची असते. आमचा प्रभू येशू युगानुयुग जिवंत आहे, त्याला तुम्ही ख्रिस्त जन्मोत्सव असा टाका. तर मला तुम्हाला विचारू द्या, तुम्हाला प्रश्न विचारायला आवडतील का? येस, नो, थँक्यू, आवडेल ना? तर मला एक सांगा की नाताळाला काय झालं? प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. खाली लोक काही आहेत? काही लोक आहेत खाली? आहेत. ठीक आहे, ठीक आहे. तर खालचे लोक पण ऐकू शकतात. देव मनुष्य झाला. आमेन. देव मनुष्य झाला. कोणता देव होता तो? त्याचं नाव काय होतं? इमॅन्युएल. प्रभू येशू ख्रिस्त इमॅन्युएल, प्रभू येशू मसीहा, तारणारा, सोडवणारा, असे खूप नावं आहेत त्याचे. देव मनुष्य झाला. तो देव आधी काय होता? मनुष्य आधी तो काय होता? देवाचा शब्द होता. आणि शब्दाने काय केलं? देह धारण केला. देह. आपण म्हणतो ना, माझ्या शब्दाच्या पलीकडे कोणी जाणार नाही. मराठी म्हणी किती लोकांना आवडतात? वापरता का तुम्ही मराठी म्हणी? जुने लोक, नवीन तरुण मुलं आजकालचे नाही विसरत, त्यांना नाही आठवत म्हणी म्हणजे काय, इडियम्स, फ्रेजेस त्यांना माहीत नाही. पण जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे, आणि मला ते लोक खूप आवडतात. तर आपण मराठीमध्ये म्हणतो, माझ्या शब्दाच्या पलीकडे तो जाणार नाही, मी शब्द दिलाय आणि तो पूर्ण होणार. तर हा प्रभू येशू कोण होता? देवाचा शब्द होता, जो कधीच खाली जाणार नाही, जो कधी व्यर्थ जाणार नाही. त्या शब्दासाठी पृथ्वी रद्द होईल, आकाश सारे रद्द होतील, पण तो शब्द रद्द होणार नाही. तो देवाचा शब्द होता. प्रभू येशू कुठे होता? कुठे होता प्रभू येशू? देवाच्या सोबत होता. देवाच्या सोबत होता. मला वाटतं ते वचन वाचूया आपण. ऑलरेडी आपण वाचलं. योहानाचे शुभवर्तमान, त्याचा 1 अध्याय आणि 1 ते 5. योहान 1 ते 5. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देहासह होता. ठीक आहे, थांबूया आपण तिथे. एक करून वाचा, म्हणजे मला थोडं वाचायला आवडतं. प्रारंभी शब्द होता. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. किती अद्भुत गोष्ट आहे. प्रारंभी शब्द होता. शब्दापासून सुरुवात होते ना. डॉक्टर एका लेडीला तपासल्यानंतर सांगतो की तुमची गुड न्यूज आहे, आणि ती लेडी खूप आनंदी होते, आणि ती म्हणते हा माझी गुड न्यूज आहे. मग ती आपल्या पतीला जाऊन सांगते, कदाचित पती सोबत असतो, मग ते घरी जातात, सगळ्यांना सांगतात. ते त्या टेस्टवर भरोसा करत नाही, ते कशावर भरोसा करतात? त्या डॉक्टरच्या त्या शब्दावर. डॉक्टर त्याच्या शब्दावर ते भरोसा करतात. तो शब्द देव होता. बायबल सांगतं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. प्रारंभी म्हणजे जिथे काहीच नव्हतं, काहीच बनलेलं नव्हतं, काहीच घडलेलं नव्हतं, त्यावेळेस देव त्याच्या शब्दासह होता. किती अद्भुत देवाच्या योजना होत्या, किती अद्भुत देवाचे विचार आहेत. प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. मग दुसरं वचन, तोच प्रारंभी देवासह होता. तोच प्रारंभी देवासह होता. कोण होता देवासह? शब्द होता. तो शब्द प्रभू येशू ख्रिस्त होता. आमेन. तो शब्द प्रभू येशू ख्रिस्त होता. प्रभू येशू अनेकांपैकी एक देव नाहीये.
हा आपला खूप मोठा गैरसमज होतो की हा वन अमंग मेनी. नाही, ही इज ओनली वन अँड युनिक गॉड. तो एकमेव देव आहे आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही, ना होता ना होणार. तो एकमेव देव आहे. ब्रदरनी माझी साक्ष एकदम थोडक्यात सांगितली. माझी साक्ष खूप मोठी आहे, 1-1.5 तासाची. मी एक भक्तिमान मनुष्य होतो 16व्या वर्षाच्या वयामध्ये आणि खूप भक्ती करायचो. प्रत्येक दिवस माझा बांधलेला, या देवाला त्या देवाला, इथे तिथे जायचं, झाडाखाली दिवा लावायचा, हे करायचं ते करायचं, सापांच्या वारुळावर जाऊन दूध ठेवायचं, खूप काही गोष्टी मी करायचो. आणि मला असं वाटायचं की माझ्या कृती देवाला खुश करणारे आहेत, पण तसं काही झालं नाही. आणि जेव्हा मला सुवार्ता कळाली, जेव्हा मी प्रभूश्वर विश्वास ठेवला, मग मी माझ्या बुद्धीने विचार केला की ठीक आहे, सगळ्यांना ट्राय केलं, लेट्स ट्राय जीसस. सगळ्यांची ट्रायल घेतली, सगळ्यांचे अनुभव घेतले, आता प्रभू येशूचा अनुभव घेऊ. तुम्ही देहू रोडवरून जर बँगलोर हायवेने जात असाल तर डाव्या हाताला एक चर्च लागतं आणि त्या चर्चचं नाव आहे ट्राय जीसस चर्च. म्हणजे प्रभू येशूला एकदा तुम्ही अनुभव घेऊन पहा, त्याला ट्राय करून बघा, त्यात प्रयत्न करून बघा प्रभू येशू काय आहे. त्या चर्चचं नाव आहे ट्राय जीसस चर्च. ब्युटिफुल चर्च आहे. पास्टर जेकब तिथले पास्टर आहेत आणि या नाताळाच्या सणामध्ये तिथे 5-5 दिवस कंटिन्यू काही ना काही फेस्टिवल राहतात, काही ना काही सेलिब्रेशन राहतात. तर मला असं वाटलं की सगळ्यांना ट्राय केलं, चला प्रभूला ट्राय करूया. आणि जेव्हा मी प्रभूला ट्राय केलं तर ते आतापर्यंत तेच करतोय. ते संपलेलं नाही आहे, ते अजून संपलेलं नाही आहे. जेव्हा येशू मिळाला, जीवन मिळालं आणि मग कोणाचीच गरज पडली नाही, कोणाचीच नाही. तो एकमेव देव पुरेसा आहे. किती लोक आहेत आपल्यामध्ये ज्यांनी आपल्या आईवडिलांना गमावलं, आईवडिलांना गमावलं, वडील नाही आहेत, आई नाही आहेत. ठीक आहे, तुम्हाला कधी मनात अशी भावना आली का तुमच्या मनामध्ये की मी आता पोरका झालो? वाटलं का कधी तुम्हाला? कधी असं, म्हणजे आत्मिक होऊन उत्तर नका देऊ प्लीज, मला नॉर्मल उत्तर द्या. कारण आपण इथं वचन ऐकता ऐकता हितगुज करत आहोत, आपण एकमेकांशी बोलत आहोत. वाटलं का कधी तुम्हाला? 3 महिन्याआधी रविवारच्या दिवशी 22 सप्टेंबरला माझे वडील जग सोडून गेले. आणि वडील जाण्याच्या 3 दिवसाआधी मी तयारी करून ठेवली होती की मला काय करायचं आहे, आणि मी त्या सगळ्या गोष्टी केल्या. माझ्या घरामध्ये खूप कट्टर रूढी परंपरा आहेत आणि त्यामधून मला देवाने काढलं. सुरक्षितपणे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि जेव्हा मी परत पुण्यात आलो, मला 1 महिना मी खूप डिस्टर्ब होतो, मला झोप येत नव्हती. मला स्वप्नात ते दिसायचं की माझे वडील जळत आहे, त्यांचे ते धगधगते निखारे, ते लाकडं सगळे जळताना मला दिसत होते. आणि मी घरी आलो, मी प्रार्थना केली. माझी मिसेस म्हटली, अरे काय झालं, तुम्ही देवाची सेवा करायचे, तुम्ही आता तुमच्या लाईफमध्ये इतकं मोठं डिस्टर्बन्स आणलं. मी म्हटलं मला माहीत नाही काय आहे, पण मी देवाचा मुलगा होतो, अजूनही देवाचा मुलगा आहे. आणि मी माझ्या घरी आलो पुण्याला, तळेगावला, आणि गुडघ्यावर येऊन मी प्रार्थना केली आणि म्हटलं, देवा मी अनाथ नाही आहे. देवाचं वचन काय सांगतं इथं लिहिलेलं? मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईल. आज माझ्याकडे 2 निवड आहेत. एक तर स्वतःला हीन करून खाली पाडायचं आणि म्हणायचं की मी अनाथ आहे, आणि दुसरी निवड आहे की माझा देव मला म्हणतो की मी तुला अनाथ सोडणार नाही. आपण काय निवडायला पाहिजे? देवाचं वचन. तो प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तुमच्या माझ्यासाठी आला. तो देवाचा शब्द होता, तो देवासोबत होता, तो या जगामध्ये आला आणि तो प्रारंभी देवासोबत होता. पुढचं वचन वाचा. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. आज तुम्ही जिथे आहात, जसे आहात, हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे. आमेन. जर आज तुमच्या जीवनामध्ये स्ट्रगल आहे, जर आज तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे, जर आज तुमचं प्रार्थनेत मन लागत नाही, बायबल वाचायची तुमची इच्छा होत नाही, देवाला प्रार्थना करा. म्हणा, प्रभू जसं तुला मला बनवायचंय तसं तू मला बनव. आज सकाळी मी एका मुलीला फोन केला. मी मॅरेज काउन्सिलिंग आणि यूथ काउन्सिलिंग पण करतो. एका मुलीला फोन केला आणि तिला म्हटलं, कशी आहेस बाई? तर ती ड्युटीवर होती मुलगी. ती म्हटली, पास्टर क्रिसमस आहे पण क्रिसमस सारखं वातावरण वाटत नाही. मी तिला म्हटलं, का असं का म्हणते? तर ती म्हटलं, नाही पास्टर, असं क्रिसमस सारखं वातावरण वाटत नाही, असा आनंद वाटत नाही, असा उत्साह वाटत नाही. काल रात्री आमची कॅरल होती चर्चची. काल आम्ही वानोडीपासून सुरुवात केली,
वानवडीमधून आम्ही उंडरीला गेलो, उंडरीमधून आम्ही पिसोळीला गेलो, तिथून मग महम्मदवाडीला गेलो, हांडेवाडीला गेलो, तिथून परत मग बीटी कवडे रोडला आलो, मग घोरपडीला आलो. तिथे आमचं वाइंडअप झालं. रात्री 3:30-4ला मी माझ्या घरी पोहोचलो आणि 5:30पर्यंत मी जागी होतो. मला एक टेन्शन होतं की आज संध्याकाळी आपल्याला परत जायचं आहे, उद्या परत मला चर्चला यायचं आहे. माझा प्रवास तळेगाव ते पुणे असतो. 3 दिवसात माझा 300 किलोमीटर फक्त बाईकवर प्रवास होणार आहे. काल जेव्हा आम्ही पहिल्या घरातून सुरुवात केली तर मी माझं आठवलं 2019मध्ये जेव्हा मी 12th होतो, साक्ष म्हणून सांगतो, मोठं पण नाही, तेव्हा माझ्या लाईफमधली पहिली कॅरल होती आणि तेव्हा ते गाणं आलं होतं, तेरा हो अभिषेक मन के राजकुमार. तर मी माझा स्वतः आठवलो, देवानी मला आठवून दिले की तेव्हा तू रात्रभर उत्साही होता. आणि माझे मित्र होते ख्रिश्चन फ्रेंड, ते मला म्हटले, अभिषेक तुझी पहिली कॅरल आहे, तुझा पहिला क्रिसमस आहे म्हणून तेवढा उत्साही आहे. तेव्हा मला बायबल माहीत नव्हतं, देवाची एवढी माहिती नव्हती, पण माझ्या तोंडात एक शब्द होता की हा उत्साह माझा मरेपर्यंत राहील. आमेन. हा उत्साह माझा मरेपर्यंत राहील. देवासाठी कधी मी माघार घेणार नाही, देवासाठी मी कधी नाही म्हणणार नाही. यांनी फोन केला आणि मी म्हटलं हो, येस, आय एम अवेलेबल, आय एम कमिंग. प्रियांनो, देवामध्ये आनंद करणं, देवामध्ये उत्साही राहणं हा आमचा एक निर्णय आहे, ज्याला इंग्लिश म्हटलेलं आहे इट इज अ डेलिबरेट चॉईस. ती आम्हाला करावीच लागेल. तुम्हाला डॉक्टर गोळी देतो, तुम्हाला सांगतो जेवणाच्या आधी गोळी खावीच लागेल. तुम्ही इथे राहा का तुम्ही पुण्याच्या बाहेर जा, तुम्ही कोल्हापूरला जा, साताऱ्याला जा, सांगलीला जा, किंवा तुम्ही मुंबईला जा, नवी मुंबईला जा, ही गोळी तुम्हाला खावीच लागेल. देवामध्ये आनंद करणं, देवामध्ये उत्साही राहणं ही आमची डेलिबरेट चॉईस आहे. कधी असं म्हणू नका की हा क्रिसमस आमचा डाऊन झाला. नाही, उत्साह करा. काल आमच्यामध्ये एक लहान बाळ होतं, हार्डली 3 वर्षाचं बाळ, 3 वर्षाच्या आतच, रात्रभर उत्साही होतं ते, रात्रभर. त्याला म्हटलं, अरे आयझॅक सोजा, नाही, नो पास्टर, नो पास्टर. त्याला गाणे गाता येत नव्हते, पाहायचं, टाळ्या वाजवायचं, आनंदी राहायचं, एक वेगळाच आनंद त्याच्यामध्ये होता. मी सगळ्या टीमला सांगितलं की नेक्स्ट इयर आपली कॅरल आयझॅकसाठी राहील, कारण त्याचा उत्साह कमी झालेला नाही आहे. ते एक कारण मिळालं सगळ्यांना की नेक्स्ट इयरला परत आपण कॅरलला जाऊ आणि आयझॅकला सोबत घेऊन जाऊ. त्याला सर्दी झाली नाही, त्यांनी त्रास दिला नाही आणि पूर्ण रात्रभर तो आनंदी राहिला. संध्याकाळी 7 वाजेपासून आम्ही सुरुवात केली, रात्री आम्हाला सगळं वाइंडअप करता करता 3, 3:15 झाले. आम्हाला असं वाटतं की क्रिसमस आला, आमचा उत्साह कमी आहे, यावेळेस क्रिसमस सेलिब्रेशन नाही. आम्हाला आनंद करायचा आहे, कारण आम्ही मृतांचा, दगडांचा किंवा मूर्त्यांचा आनंद करत नाही आहे, आम्ही जिवंत देवाचा आनंद करतो. आमेन. आमचा प्रभू जिवंत आहे आणि त्याचा आम्हाला आनंद असला पाहिजे. पुढचं वचन वाचा. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. 5वं पण वाचा. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासोबत होता, शब्द देव होता, त्याच्याद्वारे सर्व काही झालं. त्याच्या ठाई जीवन होते. कोणाच्या ठाई? त्या शब्दाच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश होता. आज आपण प्रत्येक जण प्रकाशामध्ये आहोत. आमेन. आज आपण प्रत्येक जण प्रकाशामध्ये आहोत, कारण आपल्याला माहित आहे माझं तारण झालेलं आहे, माझ्या मृत्यूनंतर मी देवाच्या चरणी, त्याच्या स्वर्गामध्ये जाऊन त्याची आराधना करणार आहे. कोणाला डाऊट आहे नरकात जाण्याचा? नाही ना. कोणाला डाऊट असेल तर हात वर करू शकता. नाही ना. प्रत्येकाला विश्वास आहे. आपलं तारण टिकवून ठेवा, मेंटेन करून ठेवा. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होता. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. एक असा प्रकाश देवानी तुम्हाला मला दिला ज्याला अंधार दाबू शकत नाही, ज्याला अंधार दाबू शकत नाही. मी कॉलेजला असताना जेव्हा यवतमाळला गेलो, माझे वडील तिथे वास्तुशास्त्राचं काम करायचे आणि ते वारंवार कोणाला तरी, एखाद्या बाबाला, एखाद्या बाईला, कोणाला तरी घेऊन यायचे माझ्यावर प्रयोग करायला. आणि माझी एक सवय होती की मी टेरेसवर जायचो आणि 2 तास 4 तास फक्त देवाचे गाणे गायचे, प्रार्थना करायची, स्तुती आराधना करायची आणि देवासोबत असा कनेक्टेड राहायचो, जसं आपण आपल्या फोनवर राहतो ना कनेक्टेड, फुल कव्हरेजमध्ये, फुल रेंजमध्ये. एक दिवस वडील आले, मला म्हणतात, अभिषेक तुला भेटायला कोणतरी आलं. म्हटलं ठीक आहे, चला तुम्ही. मी आलो आणि मी पायऱ्या उतरताना म्हटलं, देवा कोण आहे? देव म्हणतो, चल बघू आपण कोण आहे.
आम्ही जाऊन बसलो असे फेस टू फेस, हे ब्रदर बसलेले आहेत. आणि मी म्हटलं हे तर पप्पांचे मित्र आहेत, हे तर जादूटोणा करतात, हे कसे का आले घरी. मी त्यांच्यासमोर जाऊन बसलो. आणि थंडीचे दिवस होते. त्यांनी छान स्वेटर वगैरे घातलेलं होतं आणि त्यांनी काहीतरी बोलायला सुरुवात केली. मग मी आपला देवाशी कनेक्टेड. मी देवाला म्हटलं, देवा हे काय करतोय माणूस नेमका. देव म्हणतो, काही नाही बाळा, हा तुला माझ्यापासून वेगळं करतोय. एकदा देवाची वाणी ऐकायला सुरुवात करा, मरेपर्यंत देवाचा आवाज तुम्ही विसरणार नाही, मरेपर्यंत विसरणार नाही. म्हटलं देवा काय करायचं. देव म्हणतो, मी काही करणार नाही, जे काही करायचं ते तुला करायचं. याकोबाचे पत्र 4 अध्याय 7 वचन सांगतं, यास्तव परमेश्वराच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, तो तुमच्यापासून पळून जाईल. इंग्लिशमध्ये असे लिहिले, देअरफॉर सबमिट टू गॉड अँड डिसिस्ट टू इव्हिल अँड ही विल फ्ली फ्रॉम यू. जर हिंदीमध्ये मला ट्रान्सलेशन करायला संधी मिळाली तर मी असं म्हणेल की इसलिए परमेश्वर के अधीन हो जाओ और शैतान का सामना करो, वो तुम्हारे सामने से दुम दबाकर भाग जाएगा. शेपूट गुंडाळून पळून जाईल. ते वचन मला आठवलं. देव म्हणतो, मी काही करणार नाही, जे काही करायचं तुला करायचं आहे. कारण देवाने तुम्हाला मला अधिकार सारखे दिलेले आहेत, वेगळे दिलेले नाही. सेम अथॉरिटी, काहीच वेगळं दिलेलं नाही. तीच प्रार्थना, तोच देव, तोच येशू, तोच पवित्र आत्मा आणि तेच सामर्थ्य, वेगळं काहीच नाही. मी हसता हसता त्या व्यक्तीला फेस केलं आणि माझी आतमध्ये प्रार्थना चालू होती. प्रार्थना करता 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 15-20 मिनिट झाले. त्या व्यक्तीला एक जोरदार शॉक बसला आणि तो उठून उभा राहिला. त्यांनी त्याचा पूर्ण घामाघूम झाला. वडिलांना म्हणतो, आपण आज नाही, आपण नंतर कधी करू. आणि ते पटकन तिथून निघून गेले. त्याच्यानंतर एक मुलगी आली, 30 वर्षाची हडकुडी मुलगी, एकदम सिंगल बोन. तिच्या अंगामध्ये नागाचं स्पिरिट होतं. ती एवढी जीभ बाहेर काढायची, तुम्हाला वाटतील माझ्या गोष्टी अतिशयोक्तीच्या. माझ्या मम्मीने तिला बघितलं, ती जिभेवर कापूर घ्यायची एवढा मोठा, ती जाळायची आणि ती गुडघ्यावर उड्या मारायची. आपण गुडघ्यावर हालू शकत नाही, ती उड्या मारायची 1-1 फुटाच्या. मी तिच्यासाठी प्रार्थना केली. म्हटलं, प्रभू, ही दुष्ट व्यक्ती मला माझ्या घरात नाही पाहिजे. तू याला मी तुझ्या हातात देतो, तू याचा त्या स्त्रीचा बंदोबस्त कर. तरुण मुलगी होती ती. तिचा ॲक्सिडेंट झाला आणि तिच्या शरीरामध्ये पाठीमध्ये 42 फ्रॅक्चर झाले. 42 फ्रॅक्चर झाले. देव म्हणतो की मी ईर्ष्यावान देव आहे, मी माझं गौरव मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही. माझ्या घरात मला बायबल वाचायला परमिशन नव्हती. जिथे बायबल सापडलं तिथं पप्पा घ्यायचे, जाळून बाजूच्या घरामध्ये एक हौद होता, त्या हौदात फेकून द्यायची. कितीतरी बायबल माझ्या पप्पांनी जाळले. देव म्हणतो, तिच्या घरी जा, तिला जाऊन सुवार्ता सांग की प्रभू ईश्वर विश्वास ठेव म्हणजे तुला जीवन मिळेल. तिच्या बापाने हात जोडले. ते म्हटले की आम्हाला क्षमा करा, आमच्या मुलीच्या चुकीमुळे तिला आज शिक्षा मिळाली. म्हटलं नाही, देवाने तिला संधी दिली. आमचा देव साधा देव नाही आहे. आपण जे म्हणतो ना, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, तो साधारण देव नाही आहे. ही इज अ युनिक गॉड. त्याच्यासारखा दुसरा कुणीच नाही. तो प्रकाश आहे. तुम्ही एकटे असा, दुखटे असा, तुम्हाला असं वाटू नका देऊ की मी माझ्या घरात एकटा आहे, माझ्या आजूबाजूला खूप काही दुरात्म्याचे, दुष्टात्म्याचे बंधन आहे. नाही, तुमचं वाक्य असलं पाहिजे, मी एकटा असलो तरी मी या सर्व परिस्थितीला पुरून उरणार आहे. आमेन. प्रभू येशू एकटाच होता, पण तो अख्ख्या जगाला पुरून उरला. आणि तो आशीर्वाद त्यांनी तुम्हाला मला दिला. तुमच्या सर्कलमध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये जर तुम्हाला टॉर्चर होतंय, जर कोणी तुम्हाला त्रास द्यायचंय तुमच्या विश्वासावरून, तुम्ही बोला हे वाक्य की मी संपणारा नाही आहे. मी या सर्व परिस्थितीला, या सर्व लोकांना पुरून उरणार आहे. कारण माझ्याजवळ जे जीवन आहे त्या जीवनामध्ये प्रकाश आहे. आणि हा प्रकाश असा आहे ज्याला अंधार ग्रासू शकत नाही. आमेन. काहीतरी शिकतोय आपण देवाविषयी. येस. काहीतरी फायदा होतोय तुमचा. कुठेतरी मनात काहीतरी भरल्या जात आहेत, काही हृदयात गोष्टी भरत आहेत. भरत राहा, देव तुम्हाला अजून भरो त्या बाबतीत. देव त्याचा वंश सोडून आमच्या वंशामध्ये आला. मराठीत काय म्हण आहे ती? जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे त्याशी. जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे त्याशी. तो देव वंश सोडून मनुष्य वंशात आला, तुमच्या माझ्या वंशात आला, तुमच्या माझ्या दुःखात आला. स्त्रिया बोलताना म्हणतात, बाई माझं दुःख मला माहीत, तू काय समजू शकते माझं दुःख. खरंच एक स्त्री एका स्त्रीचं दुःख कदाचित समजू शकत नाही. एक भाऊ एका बहिणीचं, एक भाऊ एका भावाचं दुःख समजू शकत नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाचं दुःख समजू शकतो. का? कारण त्यांनी देव पण स्वर्गात सोडलं आणि तो पृथ्वीवर दास बनून आला.
तो तुमच्या माझ्यासाठी देव असताना तो दास बनून आला. फिलिपियाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी स्वतःला रिकामा केलं. ही एम्प्टीड हिमसेल्फ. त्याचे जेवढे गुण होते, काय काय गुण होते देवाचे, देव सर्वशक्तिमान आहे, देव सर्वव्यापी आहे, देव सर्वज्ञ आहे, त्यांनी हे गुण रिकामे केले स्वर्गामध्ये. बापानी म्हटलं असेल मी शब्द दिला, आता कोण जाईल? तो म्हटला डॅडी मी जाईल. मग डॅडी म्हटले बाळा जाणं सोपं नाही आहे, कॉम्प्लिकेशन्स आहेत. डॅडी मी जाईल. बाळा मरावं लागेल. डॅडी मी मरेल. बाळा रक्त सांडावं लागेल. डॅडी मी सांडेल. बाळा लोक तुला तुच्छ मानतील, तुझी दाढी ओढतील, तुला फटके मारतील, मी सगळं काही करेल. कारण जेवढं तू या लोकांवर प्रेम करतो ना, तेवढंच प्रेम मी पण करतो. काय आहे देवाचं वचन? देवाने, बोला ना, देवाने एवढी मोठी प्रीती केली त्याचा नाश. सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे प्रत्येकाला. ते सार्वकालिक जीवन तुम्हाला मला फ्रीमध्ये भेटलं, पण त्या सार्वकालिक जीवनाची किंमत त्या वधस्तंभावर प्रभू येशूला द्यावी लागली. आमच्या मनात बऱ्याचदा विचार येतो, मला कोणी किंमत देत नाही, माझी काय किंमत, माझी काय पत, माझी काय व्हॅल्यू. त्या वधस्तंभावरचं ते रक्त आठवा. जेवढी किंमत त्या रक्ताची आहे ना, तेवढी किंमत तुमची आहे. जर ते रक्त अनमोल आहे तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी अनमोल आहात. बायबलमध्ये वचन सांगतं की तुम्ही रक्ताच्या मोलाने विकत घेतलेले आहात. तुम्ही देवासाठी अनमोल आहात आणि तुमच्या जीवासाठी तो राष्ट्र देईल. हे देवाची वचन आहेत. आता ते जर कोट केले आपण तर खूप मोठं, तुमच्याकडे नोट्स खूप मोठ्या वाढतील. मला तुम्हाला जास्त इकडे तिकडे नाही न्यायचं. तुम्ही अनमोल आहात देवासाठी. तुमच्यासाठी प्रभू येशू या जगात आला. सर्वप्रथम तो माझ्यासाठी आला. आपल्या तोंडातून वाक्य आलं पाहिजे, जीसस डाइड फॉर मी देन फॉर अदर्स. तो या जगात आला. तो आपला वंश सोडून आमच्या वंशामध्ये आला. आमेन. मी संडे स्कूलला गेलो नाही, पण मला संडे स्कूलची एक स्टोरी सांगण्यात आली की एक वडील आणि एक मुलगा आपल्या शेतात गेले आणि त्या शेतामध्ये एक मुंग्यांचं वारूळ होतं आणि तिकडून एक ट्रॅक्टर कल्टिवेशन करत करत ते सगळं काढत होता. तर त्या मुलाला टेन्शन आलं. तो म्हटलं पप्पा ह्या मुंग्या आता मरून जातील, हे वारूळ निघून जाईल. पप्पा म्हटलं जा त्यांना जाऊन सांग. मग तो जाऊन ओरडला, अरे मुंग्यांनो निघा, तिकडून ट्रॅक्टर येत आहे, तुमचा नाश होईल, तुमचं घर बर्बाद होईल. त्यांना नाही कळालं. मग पप्पा म्हटले बाळा एकतर त्यांना मनुष्य बनावं लागेल, नाही तर तुला मुंगी बनावं लागेल. प्रभू येशूंनी तेच केलं. त्यांनी स्वर्गातून हाक नाही मारली, अहो दुःखी कष्टी जन हो माझ्याकडे, आम्ही तुम्हाला विसावा देईल. तो पृथ्वीवर आला, तो मनुष्य झाला. त्यांनी तुमचे माझे दुःख, आमच्या वेदना, आमचे उसासे, आमचा निरुत्साह, आमचं प्रार्थना न करणं, आमचं बायबल न वाचणं, आमचं चर्चला न जाणं, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि तेव्हा तो म्हणतो, अरे दुःखी कष्टी भाराक्रांत माझ्याकडे ये, मी तुला काय देईल? विसावा देईल. माझ्याकडून शिक, माझं जू कसं आहे? सोयीचं, हलकं आहे. मी जो मनाचा नम्र आहे, माझ्याकडून शिका. हे त्याचे शब्द आहेत. तो आमच्यासाठी या जगात आला. प्रभू येशू जगात का आला? त्याच्या 3-4 गोष्टी आपण पाहूया. सगळ्यात पहिले, व्हाय जीसस केम ऑन अर्थ. प्रभू येशू जगात का आला? सगळ्यात पहिले तो जगात येण्याचं कारण काय होतं? पाप्यास तारण्यासाठी आणि त्यांना आणि अपराधांची क्षमा करण्यासाठी. जे पापी लोक आहेत त्यांना तारण्यासाठी आणि अपराधांची क्षमा करण्यासाठी. मी जसं जसं तुम्हाला वचन सांगेल, काही आपल्या अंधश्रद्धा असतात ख्रिस्ती लोकांच्या, त्या आपल्याला काढाव्या लागतील. त्या आपल्याला काढाव्या लागतील. त्या अंधश्रद्धेच्या बाहेर निघून आपल्याला ख्रिस्ताला पाहावं लागेल. खूप अंधश्रद्धाळू लोक आपण आहोत. आपण त्या पाहू जसं जसं आपण पुढे जाऊ. माझ्यासाठी वाचा लूक 19 त्याचं 10वं वचन. लूक 19:10. लूक 19. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास
आला आहे. आला आहे. प्रभू येशू कशासाठी आला? हरवलेले शोधण्यासाठी. मी जेव्हा ह्या वचनाचं मनन करत होतो तेव्हा मला हे समजलं. एक क्रॉस रेफरन्स तुम्हाला सांगतो. अनुवाद 28 मध्ये दिलेला आहे की जेव्हा जर तू देवाची वाणी ऐकशील, देवाच्या आज्ञा पाळशील, तर हे आशीर्वाद तुझ्या मागून येतील, तुला गाठतील, तुला शोधतील. प्रभू येशू तुमच्या माझ्यासाठी एक आशीर्वाद आहे आणि तो आमच्या मागून आम्हाला शोधत, आम्हाला हुडकत हुडकत आला. आपण ते गाणं गातो ना, वो खोजते खोजते आया मुझे गले लगाया उसने. फादर बकमनचं गाणं आहे. तो शोधत शोधत आला. त्याला सहज सगळ्या गोष्टी मिळाल्या नाही. तो शोधत शोधत आमच्याकडे आला. आणि कोणाला शोधण्यास आला? तो हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे. प्रभू येशूचं जगामध्ये येण्याचं सर्वप्रथम उद्देश हे आहे की तो जे हरवलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी आणि जे पापामध्ये गुंतलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी आला. पुष्कळदा आम्ही प्रार्थना करतो, देवा मी पापी आहे. हो, आमची ओळख पापापासून झाली, आमचा जन्म पापामध्ये झाला, पण प्रभू येशूने त्या पापासाठी वधस्तंभावर मोल दिलं. आणि प्रभू येशूला जेव्हा आम्ही म्हणतो प्रभू मी पापी आहे, तर प्रभू आम्हाला म्हणतो तू माझा धर्मी आहे, तू माझा नीतिमान आहेस. कारण प्रभू येशू पाप्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. ब्रदरने सुरुवातीला प्रार्थना केली, प्रभू आमच्या अपराधांची क्षमा कर. मला माझं चर्च आठवलं ब्रदर. आमच्या चर्चमध्ये आम्ही वेदीवर जाण्याच्या आधी पहिले थरथर कापायचो. भीती वाटायची आम्हाला की वेदी आहे, देव आहे, पवित्र आहे, मारून टाकेल वेदीवर, काही गॅरंटी नाही देवाची. का? जीवनात जर पाप असलं तर देव सोडत नाही. मुंबईच्या एका चर्चमध्ये झालं. एक आराधना करणारी मुलगी जोशमध्ये गेली, चला आपण आराधना करू, देवाची भक्ती करू, काहीतरी जीवनात पाप होतं. तिथल्या तिथं जागेवर देवाने तिला संपून टाकलं. देव पवित्र आहे. गॉड इज होली. तो म्हणतो तुम्ही पवित्र व्हा कारण मी बी होली बिकॉज आई एम होली. तुम पवित्र बनो इसलिए क्योंकि मैं पवित्र हूं. सैन्यांचा देव कसा आहे? पवित्र देव आहे. स्वर्गदूत काय म्हणतात? पवित्र पवित्र पवित्र. तो देव तुमच्या माझ्यासाठी आला, तुम्हाला मला शोधण्यासाठी या पृथ्वीवर तो आला. त्यांनी आपल्या रक्ताने तुम्हाला मला धुतलं. तर आम्ही देवाला जेव्हा प्रार्थना करू तेव्हा आमच्या तोंडातून असे शब्द निघता कामा नये, देवा मी पापी आहे, देवा मी चुकणारा आहे. काही लोक तर इतकं स्वतःला खाली पाडतात, ते म्हणतात देवा मी कीटक आहे, देवा मी अळी आहे. मग अशा लोकांसाठी मला असं वाटतं देवा एखादं पाखरू पाठव, त्या कीटकाला खाऊ दे, एखादी चिमणी पाठव, या अळीला खाऊ दे. कारण अळी चिमण्यांसाठी बनलेली आहे. त्याच्यामध्ये बोन नसतं, त्याच्यामध्ये फक्त मटण, त्याच्यामध्ये फक्त मटण असतं. कधी देवाला म्हणू नका देवा मी किडा आहे, देवा मी अळी आहे, देवा मी कीटक आहे. नाही, देवा मी पापी होतो पण आता मी ख्रिस्ताचा नीतिमान आहे. कारण पाप्याची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ नसते तर नीतिमानाची असते. आठवलं वचन? स्वतःला पापी म्हणू नका. त्या अंधश्रद्धेच्या स्वतःला बाहेर काढा. सैतान तुम्हाला तुमचे पाप आठवून देतो, पण देव तुम्हाला त्याच्या संततीची आठवण करून देतो. म्हणतो तू माझा मुलगा आहेस, तू माझी मुलगी आहेस, तू प्रिय आहेस. खूप लोकांना असं वाटतं की बायबल वाचू नये कारण ते पवित्र आहे. खरोखर हे पवित्र आहे, पण हे पवित्र बायबल अपवित्र लोकांसाठी देण्यात आलेलं आहे. काही लोक एवढे धार्मिक असतात की ते म्हणतात नाही मी बायबल घेणार नाही हातामध्ये, मी बायबल वाचणार नाही. काय तर मी पापी आहे, मी चुकणार आहे, मला बायबल वाचायला भीती वाटते. अरे बाबा बायबल तुझ्यासाठीच आहे, तुला वाचावं लागेल. तू बायबल वाचणार नाही तर सैतान तुझा बट्ट्या बोळ करून टाकील. बायबल वाचावंच लागेल, प्रार्थना करावीच लागेल, कारण ते अपवित्र लोकांना देण्यात आलेलं आहे. पण त्याच्या आधी देवाने एक प्रोसेस केली शुद्धतेची. त्यांनी शुद्ध केलं, त्यांनी पवित्र केलं आम्हाला. आम्ही प्रेषितांचा मतांगीकार करतो ना, जेव्हा आम्ही मतांगीकार करतो देवाचा आत्मा आमच्यामध्ये काम करतो, तो आम्हाला शुद्ध करतो, तो आम्हाला नवीन करतो. आमच्यामध्ये बोल्डनेस असली पाहिजे प्रार्थना करायला, आमच्यामध्ये बोल्डनेस असली पाहिजे सुवार्ता सांगायला, आमच्यामध्ये बोल्डनेस असली पाहिजे लोकांना देवाचं नाव सांगायला, प्रार्थना करायला. पुष्कळशा ख्रिश्चन कुटुंबामधल्या मुलांना प्रार्थना करता येत नाही. ते म्हणतात मम्मी तू कर, पप्पा तू कर.
मेल्यानंतर मम्मी पप्पा कबरीतून उठून येणार नाही, बाळा थांब तुझ्यासाठी प्रार्थना करतो असं होणार नाही आहे. स्वतःची स्वतःला करावी लागेल. कारण देव कुणाचा आजोबा नाही, तो प्रत्येकाचा बाप आहे, प्रत्येकाचा पिता आहे. त्यांनी आजोबा पंजोबा असं म्हटलं नाही, तो म्हटला तुम्हाला अब्बा आणि बापा म्हणण्याचा अधिकार त्यांनी तुम्हाला दिला. आमेन. प्रत्येकाला देवासोबत जोडून घ्यावं लागेल. मी माझ्या मुलाला विचारलं तू काय केलं संडेला? तो म्हणतो मी घरी होतो, मी टेरेसवर गेलो, मी अर्धा तास 3-4 गाणे गायले, प्रार्थना केली, देवाला धन्यवाद दिला, देवाची स्तुती केली, टाळ्या वाजवल्या, देवाने मला आनंदाने भरलं, प्रभूला धन्यवाद. जेव्हा माझी मुलं गावी असतात तेव्हा जो नियम आहे आमचा तो चुकला नाही पाहिजे. चर्च आमच्यासाठी ऑप्शन नाही आहे, चर्च आमच्यासाठी कंपल्शन आहे. कारण प्रभू येशू आमच्यासाठी आम्हाला शोधायला आला आणि ही मंडळी आमच्यासाठी मेंढवाळा आहे. इथे तो आम्हाला घेऊन आला, आम्हाला इथे बनून राहावं लागेल, आम्हाला इथे वाढावं लागेल. प्रभू येशू कशासाठी आला? मला शोधण्यासाठी आणि माझे अपराध क्षमा करण्यासाठी. पुन्हा एक रेफरन्स वाचूया. योहान 3:16 वाचलं, बोललो ना आपण, उच्चार त्याचं कबुली केली. योहान 3:17 वाचूया. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. योहान 3:17 देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. तुमच्या माझ्या तारणासाठी प्रभू येशू जगामध्ये आला. आपण ते गीत गातो ना, एक पास्टरची कवाली आहे, तारणारा भूवरी आला. पास्टर येशुदास सयानाची ती कवाली आहे, खूप सुंदर कवाली आहे मराठीमध्ये, तारणारा या भूवरी आला. तो तुमच्या माझ्या तारणासाठी या पृथ्वीवर आला. पहिला उद्देश. दुसरा, प्रभू येशू पृथ्वीवर कशासाठी आला? दुसरा उद्देश, सैतानाची कामे नष्ट करायला. सैतानाची कामे नष्ट करायला. आता आपल्याला तुम्ही ऐकलं असेल कधी की प्रभू येशूनी सैतानाचं तोंड ठेचलं, पण अजूनही त्याची शेपटी वळवळत आहे. किती लोकांनी ऐकलं हे आपल्या आयुष्यामध्ये? आणि ती वळवळणारी शेपटीच आपल्याला त्रास देते. त्रास देते. माझी पत्नी आणि मी आम्ही एका आंटीकडे व्हिजिटला गेलो आणि त्या आंटी म्हणतात की अरे ब्रदर, बरं केलं तुम्ही माझ्याकडे प्रार्थनेला आले. म्हटलं काय झालं आंटी? अरे मला सैतान किती त्रास देतो, ते बघा तो खिडकीतून बघतोय, ते बघा तो तिकडे आला, तो पलंगाच्या खाली, तो मागे, तो तिकडे. मग मी मिसेसला म्हटलं हे काय चाललंय? तर ती म्हणते बघा काय म्हणतात ते आंटी, ऐकून घ्या त्यांचं. काय झालं आंटी? अरे मला तो खूप त्रास देतो ब्रदर, मी प्रार्थना करायला बसले ना, तो माझ्या बाजूला येऊन बसतो. म्हटलं त्याला पण प्रार्थनेची गरज असेल, त्याला पण पश्चाताप करा वाटत असेल. नाही, तो मला त्रास देतो, तो मला टॉर्चर करतो, मी रात्री झोपल्यानंतर माझं चादर ओढतो. म्हटलं सैतान आहे का कुत्रे चादर ओढतो तुमची? मग मी त्यांना एक प्रश्न विचारला. म्हटलं आंटी मला एक सांगा, जर मी एका विशिष्ट देवाचं नाव घेतो, एखाद्या मूर्तीचं, एखाद्या फोटोच्या कुठल्या तरी याचं नाव घेतो, इतर ईश्वराचं नाव घेतो, तर काय होईल? दिवसभर त्याचा जप करत राहतो त्याच्या नावाने, हातात माळ घेऊन, तर काय होईल? तर त्या म्हटल्या अरे ब्रदर साधी गोष्ट आहे, तो देव तुमच्यावर प्रसन्न आहे. म्हटलं आंटी गुड न्यूज आहे, सैतान तुमच्यावर प्रसन्न आहे. कारण तुम्ही आलो तेव्हापासून एकदाही येशूचं नाव घेतलं नाही. तुम्ही 10 ते 20 वेळा सैतानाचं नाव घेतलं. तुमच्या घरावर लिहा सैतान प्रसन्न आमच्या घरावर. त्या म्हटलं नाही दादा, चुकलं माझं. म्हटलं ज्याला प्रभू येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर हरवलं, तो हरलेला शत्रू आहे. प्रभू येशूने त्याला अर्धमेलं केलेलं नाही, त्याचा पूर्ण नायनाट केला, त्याचा पूर्ण खुल्ला तमाशा केला, त्याला कुठचट सोडलं नाही. विचार करा, ज्या प्रभू येशूनी त्याला वधस्तंभावर हरवलं आपल्या बलिदानाद्वारे, तो प्रभू येशू म्हणतो तू जा, फक्त त्याच्या समोर उभा राहा माझ्या नावाने, तो पळून जाईल. आत्ताच वचन वाचलं आपण याकोब 4:7. आपल्याला त्याच्यासोबत लढायचं नाहीये. आपण गाणं गातो ना, अब हम ना डरेंगे, येशू जो साथ है, शैतान से हम लढेंगे. येशू, अरे लढाई करायची नाहीये तुम्हाला सैतानासोबत.
तुमची लढाई प्रभू येशू जिंकलेला आहे. आमेन. तुम्हाला तुमचा विश्वास राखायचा आहे, तुम्हाला विश्वासात टिकून राहायचं आहे, तुम्हाला वचनात टिकून राहायचं आहे. बस तेवढंच करायचंय. तो आला की त्याला म्हणायचं, आया क्या तू, मैं आ गया यीशु के नाम से. तो पळून जाईल. तो म्हणेल, कुठं कोणाच्या नादी लागलो बाबा. तुम्हाला ना रात्रीची भीती वाटेल ना दिवसाची भीती वाटेल. काल रात्री मी 4 वाजता घरी गेलो. आज संध्याकाळी माझ्या ताईचा फोन आला आणि ती मला म्हणते, रात्री घरी कधी आला? म्हटलं 4 वाजता. चंद्रपूरला असते माझी ताई, हिंदू आहे ती. तिनेच मला प्रभू सांगितलं आणि परत ती सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागली. ती मला म्हणते, तेरे को रास्ते में कुछ भूत भीत नहीं दिखते? म्हटलं नाही, मैं सबसे बड़ा भूत हूँ, मेरे को कोई भूत नहीं दिखते. मैं ऐसा अद्भुत हूं की मेरे को कोई भूत नहीं दिखते. बायबल सांगतं की जगामध्ये जो मोठा आहे त्याच्यापेक्षा मोठा तो आहे जो आमच्यामध्ये आहे. तो असल्यावर कशाची भीती? पण आमच्या मनात भीती असते, या झाडावर कोणीतरी बसलेलं आहे, त्या झाडावर कोणीतरी उलटं लटकलेलं आहे, या रस्त्यावर कोणीतरी गाडीवर बसतं. मराठीत म्हण आहे, भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. आठवलं. प्रभूला धन्यवाद. प्रभू येशू जगामध्ये कशासाठी आला? सैतानाचे कामं नष्ट करायला. वचन वाचूया. हिब्रू याचं पुस्तक त्याचा 2रा अध्याय, इब्रिकरास पत्र त्याचा 2रा अध्याय 14 वचन. ब्रदर माझ्याकडे किती वेळ आहे अजून? आहे. ठीक आहे. इब्री 2:14. प्रभू येशूंनी सैतानाला काय केलं? शून्यवत नाही, ऑलमोस्ट 0, पूर्ण 0. इंग्लिशमध्ये वाचा कोणाकडे बायबल असेल तर. आहे का कोणी इंग्रजी वाचणारे आपल्याकडे? कोणीच नाही वाचत इंग्रजी. सगळे मराठी आहेत. किती चांगली गोष्ट आहे. कोणाकडेच नाही मराठी. इंग्लिश फोनमध्ये आहे. वाचा प्लीज वाचा. ब्रदर आपल्यासाठी वाचतील इंग्लिशमध्ये, आपण मराठीत ऐकू त्यांच्याकडून. वाचा. Since therefore the children share in flesh and blood, he himself likewise took part of the same things, that through that he might destroy the one who has the power of death, that is the devil. That is the devil. जी सैतानाची ताकद होती ती त्याने आपल्या मरणाद्वारे शून्य करून टाकली. आणि जे देव करतो ते अर्धवट कधीच करत नाही. देवाचं प्रत्येक कार्य परिपूर्ण असतं. तो वधस्तंभावर काय बोला? इट इज फिनिश्ड. पूर्ण झाले. आणि ते बोलल्यानंतर त्यांनी आपला प्राण त्यागला, त्यांनी आपला देह त्यागला. जर देव म्हणतो पूर्ण झाले, तर त्या अपूर्ण शेपटीवर विश्वास ठेवू नका, त्या पूर्ण झालेल्या शब्दावर विश्वास ठेवा. आपण म्हणतो ना ते वचन, ईस्टर संडेच्या दिवशी, गुड फ्रायडेच्या दिवशी पूर्ण झाले. प्रभू येशू जर म्हणतो पूर्ण झाले, काय पूर्ण झाले? ज्या अर्थी मुले एका रक्तामासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तामासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, याला मरणाने शून्यवत करावे. आता किती लोकांना वाटते की सैतान बलवान आहे? नाही, सैतान बलवान आहे. गैरसमज नका ठेवू मनात. सैतान बलवान आहे, पण तो तुमच्या माझ्यासाठी 0 करण्यात आलेला आहे. तुम्ही विचार करा, एवढा मोठा, एवढा पराक्रमी, एवढा बुद्धिमान, एवढं त्याचा म्युझिकचं नॉलेज, आणि तुम्ही जस्ट त्याच्या समोर जाऊन उभे राहता आणि तो पळून जातो. किती महान लोक आहेत देवानी बनवलेले त्याचे. देव म्हणतो, मेरे बेटेने तुझे हराया, माझ्या मुलांनी तुला हरवलं, आता त्याचे लेकरही तुला हरवतील, लहान बाळही तुला हरवेल. एक खूप सुंदर स्टोरी देवाचे सेवक SR मनोहर सांगायचे की एकदा एक लहान बाळ रस्त्याने जात होतं. जाता जाता त्या एका झाडा खालून ते चाललं. त्या झाडावर 2 दुष्ट आत्मे बसलेले, एक छोटा आणि एक मोठा. आणि छोटा मोठ्याला म्हणतो, बघ त्या मुलाला कसं घाबरवतो आता. आणि मोठा असा शांत बसलेला. हा मोठा दुष्टात्मा शांत बसलेला. छोटा खाली उतरून आला आणि त्या बाळाला घाबरवणार, त्याला सनकन आवाज आला. त्यांनी म्हटलं, मला का मारलं? ते बाळ ख्रिस्ताला समर्पित केलेलं बाळ आहे. त्या बाळासोबत ख्रिस्ताचे स्वर्गदूत आहे. तू हात लावशील तर खतम होऊन जाशील. ते बाळ रस्त्याने चाललं होतं गाणं म्हणत.
त्या बाळाला काही झालं नाही, ते निघून गेलं. बरं, ही तर एक गोष्ट होती, इन्सिडेंट सांगतो माझ्या जीवनातलं. 2003 40 दिवसाचे उपवास प्रार्थना होते, त्याच्या सांगतेसाठी आम्ही चंद्रपूरला गेलो. आणि एक 8 वर्षाचं बाळ शुभम नावाचं, त्याच्या आईने त्याच्या जन्माच्या आधी नवस केला होता. कुठंतरी एक जंगलामध्ये काहीतरी एक जागा होती कबरेसारखी, तिथेच नवस केला होता. आणि जिथे ती जी जागा होती ती फुलं नावाची कोणीतरी स्त्री होती. आणि ती स्त्री मेलेली, तिचा स्पिरिट त्या शुभमच्या आईमध्ये आला. तिने नवस केला होता की मला जर बाळ झालं तर मी त्याचे केस काढून तुला देईल. ती केस द्यायला विसरली. ती फुलं त्या स्त्रीमध्ये आली. ती म्हटली की मला आता केस नाही, मला या बाळाचा जीव पाहिजे. आणि 4 दिवसाच्या फास्टिंग प्रेयरच्या सांगतेमध्ये ती आई अशी चवताळून उठलेली होती त्या बाळाला मारायला. आणि तिचा बाप, त्या शुभमचे वडील, त्याला सारखं त्याच्यापासून वाचवत होते. आणि ती रात्रंदिवस गाणं म्हणायची ती बाई, नॉनस्टॉप काहीतरी असं विचित्र काहीतरी काव्य करायची आणि ती गाणं म्हणायची. आणि मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही 4 जण होतो उपवास प्रार्थनेवाले, आम्ही आमच्याकडे त्या बाळाला आणलं की याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. तर ती परत त्याच्यावर अटॅक करायची. मग आम्ही त्याला दूर न्यायचो. मग म्हटलं देवा काय करायचं, काही कळत नाही. मग त्या शुभमला म्हटलं मी, शुभम तुझ्यासाठी एक प्रार्थना करायची मला, माझ्या मागे करशील का, मी तुला एक कॅडबरी चॉकलेट देईल. आता मुलांना कॅडबरी चॉकलेट म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट. त्या बाळाने प्रार्थना केली की प्रभू मी तुला माझ्या हृदयात घेतो, माझ्या जीवनात ये, माझ्या अपराधांची क्षमा कर, माझा प्रभू हो, आपल्या हृदयात मी विश्वास ठेवतो, मुखाने कबूल करतो. आणि त्या क्षणी त्या मुलाचं तारण झालं. त्या मुलाचं तारण झालं. आणि मग त्या बाईला आवाज दिला मी, म्हटलं शुभमची आई, तुम्हाला शुभमला मारायचं आहे ना, हा शुभम तुमच्या हातात, मारून टाकायला. डायरेक्ट त्यांच्या हातात दिला. त्याचे वडील म्हणतात अरे काय करताय तुम्ही ब्रदर. म्हटलं थांबा ना, बघू आपण. ती दुष्टात्मा विचित्रपणे हसायला लागली. ती म्हटली आता हे बाळ माझं नाही, आता हे येशूचं बाळ झालेलं आहे. आता या बाळावर माझा अधिकार नाही, आता या बाळावर येशूचा अधिकार आहे. आणि मग आमचे जे वक्ते होते त्यांनी त्या स्त्रीसाठी डिलिव्हरन्सची प्रार्थना केली. आणि त्यानंतर ते बाळ त्या आईवडिलांसोबत सुखाने आपल्या घरी गेलं. प्रभू येशू जगामध्ये सैतानाचे कामं शून्य करायला आला. शून्य. ही केम टू वर्क, ही केम टू मेक हिम झिरो. तो जो स्वतःला हिरो समजत होता त्याला देवाने आपल्या मृत्यूद्वारे झिरो केलं. त्याला असं वाटलं की कोण घेईल एवढं ओझं, एवढ्या पापांचं ओझं कोण घेईल. पण जेव्हा प्रभू येशूचं मरण झालं तेव्हा सैतानाला समजलं की आपल्या हातात ज्या सत्ता होत्या, जी नांगी होती ती मोडून टाकण्यात आली, जो अधिकार होता मृत्यूचा तो काढून टाकण्यात आला. प्रभू येशू जगामध्ये सैतानाचे कामं नष्ट करायला आला. पुन्हा एक रेफरन्स वाचूया. 1 योहान त्याचा 3रा अध्याय त्याचं 8वं वचन. मला वाटते कोणीतरी वाचलं होतं हे वचन, पुन्हा आपण वाचूया. 1 योहान 3रा अध्याय 8वं वचन. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. पाप करणारा कोण आहे? सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला. जर आपल्यामध्ये कोणीतरी अशी व्यक्ती आहे की जी एका पापासोबत झोंबी करत आहे, त्याच्यासाठी हे वचन आहे. जर आपल्यामध्ये कोणी तरुण मुलगा आहे, मुलगी आहे की ज्याची कुठेतरी स्ट्रगल चालू आहे की मी कसं यातून बाहेर पडू, कदाचित सोशल मीडिया असेल, कदाचित काही बंधनं असतील, कदाचित काहीतरी जगिक कॉन्टॅक्ट्स असतील ज्यातून बाहेर पडायचंय, हे वचन तुमच्यासाठी आहे. तरुण मुलांना पोर्नोग्राफीची खूप हौस असते. रात्र झाली, हातात फोन पडला की त्यांचं सुरू होऊन जातं. 2 GB 3 GB डाटा सगळं संपून जातं त्यांचं. त्यांच्यासाठी हे वचन आहे. पाप करणारा सैतानाचा आहे. मी तुम्हाला सैतानाचं म्हणत नाही आहे, पण बायबल सांगतं की पाप करणार सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आला. प्रभू येशू यासाठी प्रगट झाला की त्यांनी सैतानाची कृत्ये नष्ट करावी. तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता, प्रभू मला कृपा दे, मला पवित्र जीवन जगायला कृपा दे. बायबलमधलं एक वचन आहे, धन्य ते जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, कारण ते देवाला पाहतील.
डोळे बंद करून नाही, झोपेत नाही, स्वप्नामध्ये नाही, फेस टू फेस, जसं तुम्ही मला पाहतोय, मी तुम्हाला पाहतोय, ब्रदर माझ्या बाजूला आहेत, ते मला बघतायत, मी त्यांना बघतोय, असं आम्ही आमच्या देवाला पाहू. माझी मुलगी 2nd स्टँडर्डला होती आणि शाळेतून रडत रडत आली आणि मला म्हणते, माझे सगळे मित्र मला चिडवत आहे की तुझा देव कोणता. माझ्याकडे उत्तर नव्हतं. म्हटलं आपला देव प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग तो दिसत का नाही? आपल्याकडे फोटो नाही आहे, आपल्याकडे क्रॉस नाही आहे. खूप चिडून बोलली ती माझ्याशी. मी तिला म्हटलं, परी हे लाईफ टाईमचं चॅलेंज आहे माझ्यासाठी, तुझ्यासाठी. मरण्याच्या आधी एकदा तरी आपण आपल्या प्रभूला फेस टू फेस डोळ्यांनी पाहू. हे चॅलेंज कोणी आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना देत नाही. पौल म्हणतो की तुम्ही ती पवित्रता मिळण्यासाठी झटा, ज्याच्याशिवाय तुम्ही देवाला पाहू शकत नाही. हे सगळे बायबलचे वचन आहेत. जर आम्ही पापात पडून राहिलो तर कधीच आम्ही देवाकडे जाऊ शकत नाही. जर आम्ही पापात राहिलो तर आमची प्रार्थना देव ऐकत नाही. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की तो पाप्यांची प्रार्थना ऐकत नाही. तो कोणाची प्रार्थना ऐकतो? नीतिमानाची. प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ कोणाची असते? नीतिमानाची. एलिया कसा होता? तुमच्या माझ्यासारखा होता. घाबरून जाणारा, पळून जाणारा, मनमानी करणारा. त्यांनी प्रार्थना केली. त्याचं इंट्रोडक्शन किती भारी होतं. तो म्हणतो की मी देवाच्या सानिध्यात उभा राहणारा अहाब राजा, ऐक. किती वर्ष पाऊस पडणार नाही? 3.5 वर्ष पाऊस पडणार नाही. तो राजा म्हटला, कोण आहे रे हा? कोणी आणलं? कुठून आला? तो राजा स्वतः घाबरला. आणि त्याच राजा पुढे तो जाऊन म्हणतो, राजा चल रथ काढ, आतापर्यंत पडला नाही असा आगोटीचा पाऊस पडेल. आणि इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला, त्याला देवाने इतकी ताकद दिली की तो त्या रथाच्या पुढे धावत गेला. तो एलिया तुमच्या माझ्यासारखा होता, पण तो नीतिमान होता. देव पाप्यांची प्रार्थना ऐकत नाही. तुम्ही देवाचे नीतिमान आहात. स्वतःला म्हणा, मी देवाचा नीतिमान आहे. किती जड अंतकरणाने बोलतायत लोक. तुम्हाला किडनी नाही मागितली मी. विश्वासाने बोला ना, मी देवाचा नीतिमान आहे. माझा देव माझी प्रार्थना ऐकतो. माझी प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे. आमेन. पटलं? पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आला. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. सैतानाचं कृत्य त्याने नष्ट केलं, पण तो आता आपलं कृत्य जे आहे तो तुम्हाला मला देत आहे. तो म्हणतो की तुम्ही नीतिमान व्हा, तुम्ही धार्मिक व्हा, तुम्ही जगाची उलटापालट करा, तुम्ही चिन्ह चमत्कार करा. तो म्हणतो की जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते माझ्यापेक्षा जास्त करतील. जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते माझ्यापेक्षा जास्त करतील, कारण मी बापाकडे जातो. बँगलोरचं एक चर्च आहे. 2020 मध्ये जेव्हा कोविड आला होता, त्या चर्चमध्ये त्या पास्टरांनी असं बर्डन घेतलं की आपण काही गरीब लोकांना मदत करायची, काही गरीब सेवकांना, काही चर्चेसला आपण मदत करायची. आणि त्यांनी बँगलोरचे जे पास्टर लोक होते त्यांना एकत्र केलं. जे मेन पास्टर्स होते त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना सांगितलं, ते म्हटले खूप चांगली योजना आहे तुमची, आम्ही प्रार्थना करू आणि तुम्ही हे नक्की करा, आमच्या प्रार्थना तुमच्यासोबत राहतील, आमचा सपोर्ट तुम्हाला राहील. एक छोटंसं अमाऊंट घेऊन त्यांनी ती मदत करायला सुरुवात केली. त्यांनी ऑनलाईन आपल्या वेबसाईटवर फॉर्म टाकले आणि ते फॉर्म 10 पासून 10,000 झाले. 10 पासून 10,000 झाले. पूर्ण भारतभर लोकांनी ते फॉर्म भरले. आम्हाला मदत पाहिजे, आम्हाला मदत पाहिजे. यांच्याकडे एक रक्कम किती होती? 50 लाख रुपये. चर्चमधून त्यांनी रक्कम काढली की आपण गरिबांना मदत करणार. 50 लाख रुपये ते घेऊन त्यांनी सुरुवात केली. आणि ज्या दिवशी त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण झाला तेव्हा त्यांनी कॅल्क्युलेशन केलं आणि त्यांनी 6.5 कोटी रुपये फक्त गरजूंना वाटले. 6.5 कोटी आणि 50 लाख याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे प्रियांनो. पण चमत्कार करणारा देव आहे. आमेन. त्या पास्टरांनी वचन सांगताना सांगितलं की हा मॉडर्न डे मिरेकल आहे, म्हणजे आमच्या आधुनिक दिवसातला चमत्कार आहे. जेव्हा प्रभूंनी 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन 5,000 जेवू घातलं, 4,000 जेवू घातलं. हा मॉडर्न डे मिरेकल आहे. हा आधुनिक दिवसातला चमत्कार आहे.
की आम्ही 50 लाखाचं एक अमाऊंट घेऊन निघालो आणि ॲट द एंड आम्ही 6.5 कोटीपर्यंत पोहोचलो. आपल्याला माहीत आहे ना ते 5 भाकरी आणि 2 माशाची गोष्ट. त्याच्यामध्ये किती भाकरी उरल्या होत्या, किती टोपल्या उरल्या होत्या? 12 टोपल्या, पण मासा एकही नाही उरला. मला अजूनही प्रश्न आहे, प्रभू तेव्हा पण लोक नॉनव्हेज एवढं खायचे, एक पीस पण नाही उरला, सिंगल पीस, एक मासा. ठीक आहे, लोकांनी खाल्ले. फ्राईड फिश होती ती आणि भाकरी होत्या, पण ते त्यांनी देवाला दिलं. देवाने त्यातून चमत्कार केला. प्रियांनो, देवाचे कामं थांबलेले नाही आहेत. देव अजूनही त्याच्या गोष्टी करायला समर्थ आहे. तुम्ही विश्वासाने प्रार्थना करा, देव तुमच्या प्रार्थनेद्वारे उत्तर देईल. कारण देव नंतरचा देव नाही आहे. ही इज अ गॉड ऑफ नाऊ. तो आत्ताचा देव आहे, आत्ताचा. ही इज अ गॉड ऑफ नाऊ, आत्ताचा. आपल्या विश्वासामध्ये वाढ करा. त्याला म्हणा, प्रभू माझा विश्वास वाढव. मला स्ट्रगलचं लाईफ नाही जगायचं. मला रडत पडत चर्चमध्ये नाही यायचं. मला चर्चमध्ये यायचं साक्ष सांगायला. जिथे मनुष्य कमी पडला तिथे माझ्या देवाने पुरवलं. विदर्भात एक म्हण आहे, माणूस देतो ते पुरत नाही आणि देव देतो ते सरत नाही. कोणाकडून घ्यायचं हे आता आपल्याला ठरवायचं आहे. माणसाकडून घ्यायचं आहे का देवाकडून घ्यायचं आहे? प्रभू येशूच्या गोष्टी संपलेल्या नाही आहे. त्याचं राज्य संपलेलं नाही आहे. त्याचे कृत्य संपलेले नाही. त्याचे चिन्ह चमत्कार संपलेले नाही. तो सैतानाचे कृत्य नष्ट करायला आला, पण त्याचे कृत्य वाढवायला आला. आपण प्रत्येकजण, इथे बसलेला प्रत्येकजण, आपल्यामध्ये देवाचं राज्य आहे आणि ते राज्य आपल्याला बाहेर काढून द्यायचं आहे लोकांना. आणि जितकं तुम्ही द्याल तितकं तुम्हाला रिटर्नमध्ये अजून मिळेल. आणि तुम्ही जर तसंच ठेवाल तर देवाला जाब द्यावा लागेल. आमेन. 2 मुद्दे झाले आपले. अजून 2 मुद्दे आहेत, वेळ आहे आपल्याकडे. प्रभू येशू जगामध्ये कशाला आला? पाप्यास सारावयास आला. त्यानंतर सैतानाची कामं नष्ट करायला आला. आणि तिसरा मुद्दा, पुष्कळांसाठी आपले जीवन खंडणी म्हणून द्यायला आला. खंडणी माहीत आहे ना तुम्हाला? आपल्याकडे खंडणी शब्द पुण्यात खूप कॉमन आहे. खंडणीसाठी याला हे केलं, त्याला ते केलं, त्याला ते केलं. आमच्या तळेगावमध्ये एक व्यक्ती कपडे घ्यायला पिंपरीत गेला आणि दुकानात बसून त्या मालकाला विचारलं, क्या सेठ कितना धंदा होता 1 महिने का? सेठने सांगितलं, हो जाता 10-12 लाख. दुसऱ्या दिवशी सेठचा मुलगा गायब. एवढे पैसे टाका, मुलाला घेऊन जा, नाही तर तुकड्यात मिळेल. त्यांनी पैसे टाकले, मुलाला सोडून आणलं. खंडणी शब्द पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये खूप कॉमन आहे. पण ती खंडणी नाही आहे, ही खंडणी वेगळी आहे. प्रभू येशू जगामध्ये याच्यासाठी आला की आपलं जीवन त्यांनी खंडणी म्हणून द्यावं. मार्क शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि त्याचं 45वा वचन. मार्क 10:45 वाचा, मिळालं असेल तर तुम्हाला. मार्क 10:45. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आला. जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे. म्हणजे प्रभू येशू तुमच्या माझ्यासाठी आपला जीव द्यायला जगात आला. आपण गाणं गातो, तारणारा या भूवरी आला. त्याला पृथ्वीवर येण्याच्या आधी माहीत होतो की त्याला तुमच्या माझ्यासाठी मरावं लागेल आणि तो आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला. ही खंडणी त्यांनी कोणाला दिली? मनुष्याला दिली. तुम्ही यस नो थँक्यू म्हणू शकता काहीतरी. तुम्ही शांत राहिले तर मला मग टेन्शन येतं. असं वाटतं कुठे रॅप्चर तर नाही झाले आत्म्यामध्ये. कोणाला खंडणी द्यायला आला? देवाला. सैतानाला द्यायला आला नाही. तो देवाला ती खंडणी द्यायला आला. ती खंडणी तुमच्या माझी होती आणि ती खंडणी जीवाची होती. तरुणपणामध्ये एक स्टोरी सांगण्यात येत होती की तुम्ही कोर्टमध्ये होता, तुमच्यावर एक गुन्हा होता आणि त्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आणि त्या प्रकरणामध्ये असताना एक व्यक्ती आला, तो म्हटला की याला सोडून द्या, याची फाशी मला द्या, याची शिक्षा मला द्या. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः प्रभू येशू ख्रिस्त होता. त्यांनी तुमचे माझे पाप घेतले. पापाचं वेतन मरण आहे, पण ख्रिस्त येशूवर जे विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालीन जीवन मिळतं.
ते मरण त्यांनी स्वतःवर घेतलं. प्रभूने 3दा गुडघे टेकून गत्सेमनीच्या बागेमध्ये प्रार्थना केली. त्या प्रार्थनेमध्ये तो काय बोलला? हा प्याला मजपासून दूर कर, पण माझी नाही तुझी इच्छा पूर्ण कर. तो प्याला काय होता? तो प्याला पाण्याचा होता? ज्यूस होता? कशाचा प्याला होता तो? वधस्तंभावरचं मरण. तो प्याला विरहाचा होता. त्याला मरणाची भीती नव्हती, त्याला फटक्याची भीती नव्हती, त्याला काटेरी मुकुटाची भीती नव्हती, त्याला जे त्यांनी शिव्याशाप दिले त्याचीही भीती नव्हती. त्याला जे बर्डन आलं ना, ते पित्यापासून वेगळं होण्याचं. विचार करा, जो स्वतः देव होता, जो तुमच्या माझ्यासाठी मनुष्य झाला, तो तुमच्या माझ्यासाठी रडतोय की मला माझ्या बापापासून का वेगळं करता. आम्ही वर्षानुवर्ष बायबल वाचत नाही आणि आम्ही म्हणतो की आम्ही ख्रिस्ती, आम्ही मराठी ख्रिस्ती. आम्ही महिनोमहिने प्रार्थना करत नाही. चर्चला जाणं तर खूप लांबची गोष्ट आहे. ऑफरिंगच्या वेळेस आमच्या हातात चिल्लर येते खळखळणारी, मग आमचं लाईफ पण तसं चिल्लर होऊन जातं खळखळणार. मी माझ्या चर्चमध्ये सांगितलं, ऑफरिंगमध्ये 10 रुपये नका टाकू. प्रभू रस्त्यावर टाळ्या वाजवणारा नाही आहे सिग्नलवरचा, तो जिवंत देव आहे. त्याला जे द्यायचं ते उत्तमातलं उत्तम द्या. ते 3 लोक आले होते ना, त्यांनी काय दिलं प्रभूला? मी तुम्हाला सोनं मागत नाहीये, मी तुम्हाला द्यायलाही म्हणत नाहीये, पण जे द्याल ते उत्तम द्या आणि आनंदाने द्या, संतोषाने द्या, कारण आनंदाने देवाला देणारा आवडतो. मी तुम्हाला ऑफरिंगविषयी शिकवत नाहीये, पण तुम्हाला सांगतोय, तो तुमच्या माझ्या जीवनाची खंडणी द्यायला तिथे आला. त्याच्याकडे जो प्याला होता तो पित्यापासून वेगळं होण्याचा प्याला होता, की बापा मला तुझ्यापासून वेगळं नाही व्हायचं. बाप म्हटला नाही बाळा, देर इज नो ऑप्शन, पर्याय नाही आहे. कारण तुझ्यावर जेव्हा पाप पडेल पूर्ण जगाचं, तेव्हा ते पाप मी पाहू शकणार नाही, कारण मी पवित्र आहे. तो म्हटला पप्पा 20 तासही माझ्यासाठी जड आहे, तो तुमच्यापासून वेगळं राहणं. कारण तो जन्मापासून तर शेवटपर्यंत बापावर डिपेंड होता. तो म्हटला पित्यापासून मी काहीच करत नाही, पिता जे सांगतो मी तेच करतो, त्याच्यापासून मी काहीच करत नाही. किती डिपेंडन्सी होती त्याची त्याच्यावर. आज आपण रस्त्याने निघताना पहिले गुगल लावतो, कोणत्या रस्त्याला ट्रॅफिक आहे, कुठून जाऊ. कपडे घालताना 10 विचार करतो, हा ड्रेस घालू, तो ड्रेस घालू, तो ड्रेस घालू. स्त्रियांचा एक प्रॉब्लेम असतो, मी स्त्रियांना टार्गेट करत नाही. माझ्याकडे कपडेच नाहीत घालायला, साड्याच नाहीत. साडे कपाट उघडलं की ते साड्या अशा पायावर पडतात, दंडवट घालतात. 3 दिवसाआधी माझा पुतण्या आणि मी पिंपरीला ब्लेझर घ्यायला गेलो. अगदी 10 मिनिटात ब्लेझर घेऊन एवढ्या गर्दीतून बाहेर पडलो. तो मला म्हटलं काका आपलं काम फास्ट नाही झालं. म्हटलं जेंट्सला ऑप्शन नसतात, एक घेतलं की निघायचं. यात कलर दाखव, यात डिझाईन दाखव, यात प्रिंट दाखव, तेवढा टाइमपास जेंट्सकडे नसतो. 4 दुकान बदलू दे, आम्ही एकच ऑप्शन घेऊन जातो, ब्लॅक कलरचं पाहिजे, असं पाहिजे. घातलं, व्यवस्थित झालं, हातपाय व्यवस्थित गेले, सुरक्षित आहे. पुढचे 2 वर्ष सेव्ह झाले. माझी मिसेस मला म्हणते तुम्ही मला क्रिसमसला काहीच घेत नाही. म्हटलं बाई तुझ्या कपाटात जागा कुठे मला दाखव. तू साड्या दाबून दाबून भरते, जागा कुठे? म्हणून मला घ्यावीची इच्छा होत नाही, ते कोणातरी गरीबाला देईल मी. नाही असं नसतं, मला तुम्ही काहीतरी घ्यायला पाहिजे, मग मी तिला पैसे देतो, घे बाबा तुला काय घ्यायचं ते. तरी तिची कंप्लेंट असते तुम्ही मला क्रिसमसला काहीच घेत नाही. प्रियांनो, त्यांनी तुमच्या माझ्यासाठी विरह सहन केला बापाचा. तो म्हटला पप्पा 20 तासही मी वेगळा राहू शकत नाही, 20 तासही मी वेगळा जाऊ शकत नाही, मला जड आहे. बापानी म्हटलं तुझ्यावर ओझं राहील, मी तुझ्याकडे पाहू शकत नाही. विचार करा, ज्यावेळेस प्रभू येशू वधस्तंभावर त्याच्या मरणाची वाट पाहत होता, तेव्हा तो बाप कुठे पाहत होता? तो बाप तुमच्या माझ्याकडे पाहत होता. तो बाप निशब्द झालेला होता की पहा तुमच्यासाठी मी आपला एकुलता एक पुत्र वधस्तंभावर दिला. आणि आम्ही हट्ट करतो, मला ड्रेस नाही आहे, मला कपडे नाही आहे, मला बूट नाही आहे, मला सूट नाही आहे, मला चर्चला घालायला काही नाही आहे. किती कंप्लेंट करतो आम्ही. कुरकुर 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 संपतच नाही. मला वाटते कुरकुऱ्याचा शोध ख्रिस्ती लोकांनीच लावला. कुरकुर कुरकुर करत राहिले, मग आडवे तिडवे काहीतरी पदार्थ डोक्यात आले, मग त्यांनी कुरकुऱ्याचा शोध लावला.
प्रियांनो, ही गंमत नाही आहे. कुरकुर करणारे लोक देवाला आवडत नाही, बिलकुल देवाला आवडत नाही. तुमचा ड्रेस जुना आहे, आनंदाने घाला, धुवून घाला, प्रेस करून घाला. प्रभूला म्हणा, प्रभू तू झाडांना एका दिवसासाठी जे आज आहेत आणि उद्या भट्टीत जातील त्यांना चांगला कपडा देतोस, त्यांना चांगला रंग देतोस. जे फुलं आज ताजे आहेत उद्या तोडून कुठेतरी कोणाच्या कबरेवर जातील, नाही तर कुठल्या तरी कोणाच्या तरी गळ्यात पडतील जाऊन, किंवा कोणाच्या तरी खिशात जाऊन लागतील, त्यांना तू रंग देतो, त्यांना रूप देतो. त्यापेक्षा मी मौल्यवान आहे, मला विश्वास करायला कृपा दे. तू मला सुंदर वस्त्र घालणारा देव आहे, तू मला सुंदर गोष्टी देणारा देव आहे, तू मला उत्तम गोष्टीने उत्तम पदार्थांनी तृप्त करणारा देव आहे. हा विश्वास ठेवा. छोटी छोटी चिंता करणं सोडून द्या. तो प्याला विरहाचा होता जो त्याला पाहिजे नव्हता. अजून एक वचन वाचूया आपण. तीताला पत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 13 आणि 14 वचन. कोणी कंटाळत नाही आहे ना? जर कोणी कंटाळत असेल त्यांनी हात उंच करावा, म्हणजे मला ब्रेक घेता येईल. तीताला पत्र त्याचा 2 अध्याय 13 आणि 14 वचन. कारण प्रथम आदाम घडला गेला, नंतर हवा, आणि आदाम भुलविला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली. ती 2, 13 आणि 14 नाही, तीताला पत्र सिस्टर 2 अध्याय 13, 14 वचन. मला वाटते 12, 13, 14 आहेत ते. 12, 13, 14. हा, स्त्रीला शिकवण्याची अथवा नाही नाही नाही, तुम्ही कुठेतरी तीच प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रत्यच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. 14. त्याने स्वतःला आपल्याकरता दिले यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. आमेन. सिस्टर मिळालं तुम्हाला? वाचा. 12, 13 ना? हा 12, 13, 14. 12, 13 एकच आहे ते. वाचा. धन्य अशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराच्यापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. हे प्रभू येशूचं कार्य होतं. त्यांनी स्वतःचं अर्पण तुम्हाला मला खंडणी भरून सोडवण्यासाठी केलं. आता हे वचन ज्याचा शेवट सांगतं की आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. किती लोकांना वाटतं की मला प्रभूंनी शुद्ध केलेलं आहे? आता लोक बदलले, आता विश्वास वाढला सगळ्याचा. आता आम्ही अमंगळ अपवित्र लोक नाही राहिलो. वचन जर सांगतंय की तू शुद्ध आहेस, मी विश्वास करतो की हे वचन खरं आहे. आमेन. मी विश्वास करतो की हे वचन खरं आहे. पण त्या वचनात तो काय म्हणतो की जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रगट होण्याची वाट पाहत असता आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. तुम्ही मर्यादेने वागा, तुम्ही नीतीने वागा, तुम्ही सुभक्तीने वागा. त्यासाठी देवानी तुम्हाला बोलवलं. मर्यादेने, नीतीने आणि सुभक्तीने. तुम्हाला त्रास होईल, लोक तुम्हाला मस्करीत काढतील, लोक तुमची थट्टा करतील, त्यांना जे करायचं ते करू द्या. आपण आपलं काम सोडायचं नाही. आपण आपली स्तुती आवाराधना, आपलं स्तवन सोडायचं नाही. कारण त्यासाठीच देवानी आपल्याला बोलवलं. त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे. जर कोणामध्ये स्वैराचाराचं बंधन आहे, त्यांनी आज प्रार्थना करावी की प्रभू आजच्या दिवशी माझे स्वैराचाराचे बंधनं तोडून टाक. मैं ना करू मेरे मन की, दौडू तेरी मर्जी को. ते गाणं आहे ना, मैं ना करू मेरे मन की, दौडू तेरी मर्जी को. प्रभू मला मनमानी नाही करायची. मला तुझी जी इच्छा आहे, तुझी जी मर्जी आहे ती मला पूर्ण करायची आहे.
त्यासाठी आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. चांगल्या कामात तत्पर असलेले शुद्ध केलेले लोक. आमेन. चांगल्या कामात तत्पर असलेले, त्यासाठी देवाने तुम्हाला मला बोलवलं, त्यासाठी त्यांनी खंडणी दिली. प्रियांनो, बायबल सांगतं की धार्मिकाची वाणी, तुम्ही जे बोलाल, तुमची वाणी, तुमचे शब्द बहुत लोकांचं पोषण करणारी वाणी आहे, पालन पोषण करणारी आमची वाणी आहे, आमचे शब्द आहे. मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो, माझे 40 दिवस उपवास होते. 40 मला वाटतं मी सेकंड इयरला होतो त्यावेळेस. आणि माझा बाप्तिस्मा झाला बुडवून पाण्यामध्ये. मग 40 दिवस उपवास प्रार्थना होत्या. मग मला आमच्या चर्चकडून न्यूज मिळाली, मी 40 दिवस उपवास करायला लागलो. माझा एक मित्र होता संदीप गोड नावाचा, माझ्याकडे यायचा आणि मला म्हणायचा, शुक्लाजी तुम्ही सकाळ संध्याकाळ काहीच खात नाही, तर तुम्ही माझ्याकडून 2 ग्लास सकाळी 2 ग्लास संध्याकाळी उसाचा रस प्यायचा, त्याचे पूर्ण पैसे मी तुम्हाला देणार. आणि मी म्हटलं ठीक आहे. माझा अभ्यास कमी, मी प्रार्थना जास्त करायचो कॉलेजला असताना, कारण देवाची सवय लागली होती, देवाचं वेळ लागलं होतं की देवासाठी काही पण करायचं. एक दिवस संदीप माझ्याकडे रात्री येऊन म्हणतो, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा आम्ही कॉलेजला असताना एकमेकांना आहो काहो म्हणून हाक मारायचो. संदीप माझ्याकडे येतो, मला म्हणतो, शुक्लाजी मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं हा संदीप भाऊ, काय झालं, बोल ना. आणि संदीप बोलला नाही, तो रडायला लागला, ढसाढसा रडायला लागला. त्याला म्हटलं, संदीप काय झालं, अभ्यासाची तयारी? तो म्हणतो, नाही मी एक्झामची नाही, मी सप्लिमेंटरीची तयारी करतोय. म्हटलं का? 15 दिवसांतर आपली एक्झाम आहे. नाही, माझ्यामध्ये धैर्य नाही आहे, माझ्यामध्ये पेशन्स नाही आहे, मी पास होऊ शकत नाही. पूर्ण वर्षभराची ट्युशन संदीपने लावली होती, पूर्ण क्लास संदीपने अटेंड केले होते. मी तर पळून जायचो, इकडे मीटिंग तिकडे मीटिंग, ही मीटिंग ती मीटिंग, हा सेमिनार तो सेमिनार, पळून जायचो. मला ट्युशनमध्ये सरांनी घेतलं पण नाही. संदीपने मला सगळ्या नोट्स दिल्या, त्याच्या बेसवर मी अभ्यास केला. आणि माझा कॉन्फिडन्स, नाही माझा देव आहे ना, मी पाहून घेईल काय करायचं ते. कधी कधी तो ओव्हर कॉन्फिडन्स पण होतो, तसं नाही करायला पाहिजे. अभ्यास तिथे अभ्यास, देव तिथे देव, गडबड नका करू. संदीप मला म्हणतो, मला तयारी नाही आहे, माझ्यात पेशन्स नाही आहे, मी नाही करू शकत, मी माझा कॉन्फिडन्स गमावला. मी संदीपला म्हटलं, काळजी करू नको, आपण प्रार्थना करू. आणि मी संदीपसाठी प्रार्थना केली. म्हटलं, संदीप तू मला सगळ्या गोष्टी सांगितल्या, तू माझ्या भावासारखा माझ्यासाठी उभा राहिला, तू मला मदत केली, तू मला सगळ्या नोट्स दिल्या, तू माझ्यासाठी खर्च करतो, सकाळ संध्याकाळ मला उसाचा रस देतो, तू माझी काळजी घेतोस, आणि तुझं नुकसान मी नाही पाहू शकत. मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. काही नाही, 2 शब्दाची प्रार्थना केली, प्रभू याला धीर दे, याला कृपा दे, याला सांभाळ, याला बुद्धी दे, पवित्र आत्मा याला चालव, याला रिचार्ज कर. संदीप घरी गेला, रात्रभर झोपला नाही. 14 मधल्या 10 पोएम त्यांनी काढून टाकल्या. आणि सकाळी येऊन मला म्हणतो, 10 पोएम उडवल्या म्हणे मी. म्हटलं हे कसं झालं देवा? तेव्हा मला ते वचन आठवलं की तुमची वाणी बहुतांचं पोषण करणारी वाणी आहे. तुम्ही चर्चमधून सुटले ना, तुम्ही तुमच्या एरियामधले पाळक आहे. तुम्ही चर्चमधून निघाले, तुमच्या कॉलेजला गेले, तुमच्या वर्क प्लेसला गेले, तुमच्या बिझनेसवर गेले, तुमच्या जॉबवर गेले, तिथे तुम्ही ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करता. तिथे हे चर्च, पास्टरेट कमिटी, हे लोक तुमच्यासोबत कोणीच येत नाही. तिथे फक्त प्रभू येशू तुमच्यासोबत येतो. आणि जे तुम्ही आपल्या हृदयात पेराल तेच उगवेल. तुम्ही वचन पेरा, वचनच उगवेल. तुम्ही भांडणतंटे पेरा, तुम्ही पॉलिटिक्स पेरा, पॉलिटिक्स उगवेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची वाणी बहुतांचं पोषण करणारी वाणी आहे. तुम्ही जेव्हा तिथे जाऊन सांगाल, भावा घाबरू नको, आपण प्रार्थना करू. तुम्हाला जर ती व्यक्ती मॅनेज होत नाही, तुम्ही त्याला इथपर्यंत घेऊन या, पालकांची भेट करून द्या. पास्टर हे माझे मित्र आहे, त्यांचा असा प्रॉब्लेम आहे, पास्टर त्यांच्यासाठी प्रार्थना करते. मग त्या मित्राला समजेल की नाही, मला जो मित्र भेटला तो खरोखर चांगला आहे, कारण तो नाशाकडे नाही, तो जीवनाकडे नेणारा मित्र आहे. धार्मिकांची वाणी बहुतांचं पोषण करते. आणि त्या कामासाठी देवाने तुम्हाला मला बोलवलं. गरज नाही की आम्हाला चर्चमध्येच बोलावं लागेल. कदाचित प्रत्येकाला स्टेजवर यायचा चान्स नसतो, पण असं वाटून घेऊ नका. मी बायबल कॉलेजला असताना खूप रडलो देवाकडे. मला वर्शिप करायची सवय होती आणि मी आमच्या वॉर्डनला सांगितलं मला पण वर्शिप टीममध्ये यायचं. त्यांनी मला 2 महिने बसून ठेवलं. तू यायचं वर्शिप टीममध्ये, प्रॅक्टिस करायची कॉयरसोबत. स्टेजवर कधीच त्यांनी मला हा माईक दिला नाही. हा माईक त्यांनी कधीच मला दिला नाही, कधीच मला वर्शिप लीड करू दिली नाही. आणि मी 2 महिने वाट पाहिली, नंतर सोडून दिलं. मी देवाकडे गेलो, देवाला प्रार्थना केली, देवानी माझ्या प्रार्थनेचं उत्तर पण दिलं नाही.
पण जेव्हा मी बायबल कॉलेज सोडणार होतो 2009मध्ये, मी देवाला प्रार्थना केली. म्हटलं देवा, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, तुझं वचन शिकलो, प्रार्थनेचं जीवन बदललं, खूप काही गोष्टी बदलल्या, तेवढी वर्शिप नाही भेटली. देव म्हणतो, बाळा पुण्याला चल, एकही संडेला तुला खाली बसू देणार नाही. तू चल फक्त पुण्याला. एकही संडे मी माझ्या चर्चमध्ये खाली बसत नाही. माझ्याकडे गिटारिस्ट आहे, माझ्याकडे वर्शिप टीमचे लोक आहेत, पण ते म्हणतात नाही पास्टर तुम्ही मदत पाहिजे. एकही संडे मला आठवतं की 10 मिनिटाच्या वर मला माझ्या चर्चमध्ये बसायला मिळत नाही. कोणाची साक्ष असली 2 मिनिट बसलो तर बसलो. तो देव आहे जो प्रार्थनेचं उत्तर देत नाही, पण तो कृतीतून ते सगळ्या गोष्टी करून दाखवतो. कधी असं वाटू देऊ नका की बाबा नाही मला गीत गाता येतात, मला चान्स नाही मिळाला. तुमचा चान्स आयुष्यभराचा आहे. देव जेव्हा तुम्हाला ॲक्टिवेट करेल ना, तुम्ही किती प्रयत्न कराल, बंद हो बंद हो बंद हो, तुम्ही हँग होऊन जाल बंद करण्याच्या प्रयत्नात स्वतःला, पण देव बंद पडू देणार नाही. आमेन. दॅट्स माय गॉड, दॅट्स माय जीजस. तो आमचा देव आहे, तो आमचा प्रभू आहे. पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. शेवटचा मुद्दा आहे, प्रभू येशू जगामध्ये कशासाठी आला. पहिला मुद्दा होता पाप्यास तारायला आणि अपराधांची क्षमा करायला. दुसरा मुद्दा होता सैतानाची कामे. तुम्हाला भीती वाटते का सैतानाचं नाव घ्यायला? नाही ना, आता नाही वाटणार भीती. आमेन. तिसरा मुद्दा, प्रभू येशू जगात कशासाठी आला. पुष्कळांसाठी आपल्या जीवनाची खंडणी द्यायला आला. चौथा मुद्दा, तो जगात यासाठी आला की तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तसे कारण त्याचे भरपूर आहेत. जवळपास 35 कारण आहे जगामध्ये येण्याचे, त्यामधले 4च मी तुम्हाला सांगतोय. तो जगामध्ये यासाठी आला की तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. योहान 10:28 वाचूया आपण. रेफरन्स बरोबर वाचा. योहान 10:28 वाचा. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकवून घेणार नाही. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकवून घेणार नाही. आपल्याकडे गैरसमज आहे ख्रिश्चन समाजामध्ये. माझं छोटंसं बाळ आहे, खूप गोंडस आहे, खूप क्यूट आहे, त्याची कोणाचा तरी त्याला कोणाची तरी नजर लागली, मग घे काजळ, मार टिक्का इकडे तिकडे, टिक्के हातावर टिक्का, पायावर टिक्का, पंजावर टिक्का, ते टिक्केबाज होऊन जातं बाळ. अरे त्या टिक्क्यामध्ये पॉवर नाही आहे रे बाबा, त्या टिक्क्यामध्ये पॉवर नाही आहे. मग हातात गंठण घाल, गळ्यात गंठण घाल, एखादा ताईत देतो तो घाल, एखादं वचन घाल, आणि तेवढं करून त्या बाळाला समर्पण आला. त्या पास्टरला किती इरिटेट होत असेल, अरे काय प्रकार आहे हे चुकीचं आहे, हे विधर्मी लोक करतात तसं. तुम्हाला त्याला सोनं चांदी घालायचं घाला, मुलांना नाही बरं, मुलांना नका घालू. मुलांना कडे घाला हातामध्ये, पण ते काळे मणी घालू नका. ते काळ्या मणी दम नाही आहे, दम ख्रिस्ताच्या रक्तामध्ये, ते घालू नका. जर वचन सांगतं की मी त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकवून घेणार नाही. जर येशू हे वचन बोलला तर कोणाची नजर नाही की जे येशूला बायपास करून जाईल आणि त्याला लागेल तिकडे. अरे काय झालं, बाळ तिकडे होतं त्याला नजर लागली, आमच्या मुलीला नजर लागली. मग ते पानं घेऊ दे, मिरच्या घेऊ दे, ओळू दे, पूर्ण घरात ठसका करू दे, ठसका नाही गेला, बापरे किती जहरी नजर होती. हे प्रकार केलेले आहेत ना, हसायला येतं सगळ्यांना, हे प्रकार झालेले आहेत आपल्याकडे, झालेत ना, कोणाला तरी ठसका पण लागला. देव म्हणतो माझी नजर तुझ्यावर आहे. पर्वत दृष्टीआड होतील, डोंगर टळून जातील, पण माझी तुझ्यावर असलेली कृपादृष्टी कधीही टळणार नाही. गणना 23:23 लिहून घ्या, लाल अक्षरामध्ये, लाल पेन नसेल ना कोणाला तरी मागा, टिकमार्क करा. त्यात असं लिहिलेलं आहे की याकोबावर मंत्रतंत्र जादूटोना चालणार नाही. रस्त्यात काहीतरी लिंबू मिरची कोणी टाकलेलं असं त्याला असं बायपास करून जाऊ नका, त्याला चिरडून जा. येशूच्या नावाने खतम, इन द नेम ऑफ जीसस आय क्रश इट. घाबरू नका.
कोणी घरात लिंबू टाकलं असेल त्याला कापा, त्याचा ज्यूस बनवून पिऊन घ्या, काही फरक पडणार नाही तुम्हाला. कारण येशू म्हटला की ते कितीही प्राणघातक द्रव्य प्याले तरी त्यांना कुठलीच बाधा होणार नाही. पण आम्हाला डाऊट, मेरे को डाऊट आहे. खतम. जिथे डाऊट आहे तिथे संपलं सगळं. येशू जर म्हणतो की माझ्या हातातून तुम्हाला कोणी काढू शकणार नाही, देव जर म्हणतो की माझी तुझ्यावर असलेली कृपादृष्टी ढळणार नाही, तर आम्हाला त्या दृष्टीवर विश्वास ठेवावा लागेल. दुष्ट दृष्टीवर नाही, त्या नजरेवर नाही. कधी म्हणू नका माझ्या बाळाला नजर लागली, माझ्या घराला नजर लागली. लोक घराच्या बाहेर राक्षसाचे तोंड लावून ठेवतात आणि काही ख्रिश्चन लोक पण लावतात. अरे तो राक्षस कोण आहे, काय आहे ते? त्या घराला हात ठेवा ना, म्हणा ना प्रभू तुझ्या रक्तामध्ये मी माझ्या घराला घेतो, माझ्या बेडरूमला घेतो, माझ्या बेडला घेतो, माझ्या चादरीला घेतो, माझ्या कपड्यांना घेतो. बोला ना, तुमच्या धनसंपत्तीवर मागा ना देवाला, त्याचं संरक्षण बोला ना. जो परस्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व धर्माच्या पंखाखाली राहील, त्याला नजर लागणार नाही रे. कोणी त्याला चिरून ती नजर तिथपर्यंत जाऊ शकणार नाही. हा गैरसमज, ही अंधश्रद्धा काढून टाका म्हणतो. विश्वासाने जगा. येशू जर म्हणतो की त्यांना माझ्या हातून कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही, म्हणजे जे सार्वकालिक जीवन देवानी तुम्हाला दिलं ते तुमच्यापासून कोणीही काढून घेऊ शकत नाही. तो काय म्हटला? चोर येतो चोरी करायला येतो, घात करायला येतो, नाश करायला येतो. मी आलो आहे जीवन देण्यासाठी आणि विपुल जीवन देण्यासाठी. माझ्या आधी जे आलेस ते सगळे चोर होते. माझ्या आधी जे आले ते सगळे चोर होते. प्रभू येशू चोर नाही आहे, तो खरा मेंढपाळ आहे, जीवन देणारा, सार्वकालिक जीवन देणारा. आणि तो जीवन असं देतो की तो म्हणतो की तू घे, तुला किती उपभोगायचं घे, त्याचा उपभोग घे. ते स्तोत्र काय सांगतं? तो त्याच्या डोळ्यासमोर काय लावतो माझा? तू माझ्या, बोला ना, काय शत्रूसमोर काय वाटतो? तो ताट नाही वाढत, तो टेबल वाढतो. ही प्रिपेअर्स अ टेबल इन द प्रेझेन्स ऑफ माय एनिमीज. छोटस ताट नाहीये, प्लेट नाही, तो मेज वाढतो. मेज इथून तिथपर्यंत लांब लचक. आणि तो म्हणतो की तू जेव, तू पोटभर जेव. मी त्याला बघतो, तो कसा तुझ्यावर नजर टाकेल. तो वैरी तुम्हाला मला पाहू शकतो पण स्पर्श करू शकत नाही, कारण तुमचा माझा रक्षक इस्रायलाचा रक्षक आहे, जो झोपत नाही, डुलकी घेत नाही. तो देव म्हणतो की जे ताट मी तुझ्यासाठी वाढलं ते ताट शत्रूच्या समोर आहे. शत्रू त्याला पाहिल पण तो काहीच करू शकणार नाही, कारण तो शून्य करण्यात आलेला आहे. शून्य, झिरो. पुढच्या वेळेस शैतानाची आठवण आली ना, तर सैतान इज इक्वल टू झिरो. लिहून ठेवा ते गणित घरामध्ये, आपल्या बायबलमध्ये. सैतान इज इक्वल टू झिरो. मी देवाची संतती आहे, मी काही नव्हतो, मी शून्य होतो. तिथून देवाने मला काढलं. ते गाणं आठवा, शून्य से लेके तूने मुझे रच दिया अपने ही रूप में. आपण शून्य होतो, देवाने ते काढलं, सैतानाला दिलं, तू झिरो. आपण लोक हिरो. आमेन. आपण लोक देवाचे हिरो. आमेन. प्रभू येशू जगात कशासाठी आला? सार्वकालिक जीवन देण्यासाठी. गणना 23:23 लिहिलं ना तुम्ही? ठीक आहे. पुढचं वचन योहान 17:3. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झालेली आहे तर तुमच्याकडे सार्वकालिक जीवन आहे. आमेन. तुमच्याकडे सार्वकालिक जीवन आहे जर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झालेली आहे. जर तुम्हाला ओळख झालेली नाही, तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्ही चर्चला जाता, तुम्ही संडे स्कूलला जाता, तुम्ही तरुण संघ अटेंड करता, तुम्ही वर्शिप करता, आराधना करता, पाळक साहेबांना मदत करता, कॅरलला जाता, गाणे गाता, इन्स्ट्रुमेंट वाजवता, जर तुम्हाला ओळख नाही, तुमच्याकडे सार्वकालिक जीवन नाही. आय एम सॉरी. तुमच्याकडे सार्वकालिक जीवन नाही जर तुम्ही येशूला ओळखत नाही. मी अशा लोकांना ओळखतो की ज्यांनी
ब्रदर भजन करताना तबले वाजवताना स्वतःचे बोटं फोडले, इतके ते रात्रभर भजन करत राहिले. पण तेवढं होऊनही त्यांचं जीवन आज दुर्दैवी जीवन जगतायत ते. का? कारण त्यांनी वाद्य वाजवलं प्रभूसाठी, पण ते कधीच प्रभूच्या जवळ गेले नाही. त्यांनी वेदीवरची सेवा केली असेल, पण त्यांनी प्रभूला कधीच जाणण्याचा प्रयत्न केला नाही. बायबल सांगतं, देवाला तुम्ही मानणारे नाही, देवाला तुम्ही जाणणारे व्हा. देवाला जाणा. आपण गीत गातो, कोण मित्र येशू आणि सारे ओझे वहाया, सर्व कष्टी सर्व दुःखी सहाय्य करी सोसाया. पण पुढचं वाक्य तेही बरोबर आहे ना, त्याकडे कधी न जाता. आम्ही अवमानितो नाही, आम्हाला लाज वाटते. अवमानितो खूप शुद्ध पॉलिश वर्ड आहे. शांती खरी हरवुनी शोक करीत बसतो. माझी मराठीतली नवीन म्हण तयार केली मी मागच्या दिवसांमध्ये. फुटकं मडकं कायमचं रडकं. फुटकं मडकं कायमचं रडकं. असंच रस्त्याने जाता जाता सुचलं की एक मडकं असतं फुटलेलं, ते रडत राहतं, मला कोणी पाणी देणार नाही, मला कोणी पाण्यात टाकणार नाही, माझं पाणी कोणी पिणार नाही. त्या फुटक्या मडक्याला किंमत नसते. तुम्ही देवाच्या मंदिरातले पात्र आहात आणि हे पात्र देवाच्या पवित्र कामासाठी निवडलेले आहेत. ह्या पात्रामध्ये देवाला म्हणा, प्रभू तू या पात्रामध्ये भर. या मंदिरी तुझं गौरव, स्वर्गामध्ये तुझं गौरव, पृथ्वीवरी तुझे गौरव, या मंदिरी तुझे गौरव. तुम्ही प्रभू येशू जेव्हा जाणणार तेव्हाच तुम्ही इतरांना जाऊन सांगू शकणार, नाही तर नाही सांगता येणार तुम्हाला. माझा एक मित्र होता विजय कोल्हेकर नावाचा, यवतमाळचा. त्यांना म्हटलं, विजू दादा चलो आपण सुवार्ता प्रचार करने जाएंगे. ते म्हटले चल जाऊ. विजू दादा ते शर्ट्स विकायचे, रेडीमेड शर्ट्स बॉम्बेवरून आणून. त्यांनी का मित्र, ए भाई तेरे को कोई टेंशन है क्या, तेरे कोई बर्डन है क्या, हमारे पास प्रभु यीशु है, वो तेरे को सब प्रॉब्लम सॉल्व करेगा. म्हटलं दादा ये कुछ ज़्यादा हो गया. नहीं ऐसीच बताने की सुवार्ता, मेरे को तो ऐसीच पट्टी. त्यांचं लग्न होतं, मी त्यांच्या घरी गेलो. म्हटलं दादा कॉंग्रॅच्युलेशन तुमचं. प्रार्थना कर, सगळं शांततेने झालं पाहिजे. मी प्रार्थना केली पण मेरे को डाऊट आहे. प्रभूला जाणलं नाही असंच होणार. 4 पिढ्या निघून जातील ख्रिस्तामध्ये. प्रभूला जाणलं नाही तर काय फायदा. एकच जीवन आहे, एकच मरण आहे, एकच न्याय निवाडा आहे, एकच देव आहे, एकच बाप्तिस्मा आहे, एकच प्रभू आहे. संधी मिळाली जाणून घ्या. बायबल हातात मिळालं वाचून घ्या. संधी सोडू नका. जे लोक आज चर्चला आले नाही त्यांना जाऊन सांगा तुम्ही खूप मोठी गोष्ट गमावली 24च्या रात्री. त्यांना घरी जाऊन सांगा. त्यांना जेव्हा भेटणार त्यांना सांगा की काय, आपल्याकडे रेकॉर्डिंग असते का, ठीक आहे, त्यांना सांगा. त्यांना सांगा की तुम्ही काय गमावलं, व्हॉट यू हॅव लॉस्ट. प्रभूला जाणण्याचा वेळ आहे तेव्हापर्यंत त्याला जाणून घ्या, असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. जर तुम्ही ख्रिस्ताला जाणलं तर तुमच्याकडे सार्वकालिक जीवन आहे. आमेन. आपण आपल्या शेवटाकडे आलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. आज आपण इथे कशासाठी एकत्र जमलो? ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यासाठी, एक वाढदिवस साजरा करण्यासाठी आज आपण सगळे एकत्र जमलो. पण मला तुम्हाला सांगून द्या, आज प्रभू येशू ख्रिस्त गव्हाणीत नाही. तो वधस्तंभावर, कबरेवर, कबरेमध्ये तो कुठे आहे? तो स्वर्गात आहे आणि तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आज आम्ही एका बाळाचा बर्थडे सेलिब्रेट करायला नाही आलो. आज आम्ही ज्याचा बर्थडे सेलिब्रेट करायला आलो तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. आणि तो वाढदिवस आज आम्हाला त्याला सांगायचं आहे की प्रभू तुझ्या वाढदिवसामध्ये मला यायला तू संधी दिलीस, मी तुझा आभारी आहे. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा राजाच्या वाढदिवसाला लोक जायचे तेव्हा ते आपल्याकडून जे होईल ते घेऊन जायचे आणि राजा खूप खुश व्हायचा. हा इतके लोक आलेत का, त्यांना जेवण दे, यांना हे दे, त्यांना ते दे. त्यावेळेसचं जेवण असं नसायचं आपलं बिर्याणी दे, तंगडी दे, कबाब दे, असं नाही. ते शुद्ध शाकाहारी वस्तू द्यायचे. नॉनव्हेज पण देत असतील. पण जाताना जेव्हा ते लोक परत जायचे तेव्हा तो राजा प्रत्येकाला एक गिफ्ट द्यायचा. आलेल्या त्याच्या वाढदिवसाला आलेल्या प्रत्येकाला तो एक गिफ्ट द्यायचा.
आज प्रभू येशूकडे तुमच्या माझ्या प्रत्येकासाठी एक गिफ्ट आहे. काय आहे गिफ्ट? ड्रेस आहे, गाडी आहे, घर आहे, बंगला आहे, नोकरी आहे, प्रमोशन आहे. सगळ्यात मोठं गिफ्ट आहे हे पासबुक. याच्यामध्ये विड्रॉल फॉर्म तुमची प्रार्थना बनवून टाका. ज्यांनी विड्रॉलनी पैसे काढले त्यांना समजेल ती भाषा, आणि ते त्याला विश्वासाने द्या. तो विड्रॉल त्याच्याकडे जाईल आणि हे पासबुक तुमच्याकडे परत येईल, आणि जे काही तुम्ही त्यात भरलं ते तुम्हाला रिटर्न मिळेल. आमेन. ज्या लोकांनी विड्रॉलनी पैसे काढले त्यांच्यासाठी आज तो तुमच्यासाठी काय गिफ्ट घेऊन आला, त्याच्याकडे आपल्या प्रत्येकासाठी एक रिटर्न गिफ्ट आहे. काय आहे? त्याचं वचन आहे. पवित्र शास्त्र त्याचं वचन आहे. 1 तारखेपासून बायबल वाचेल आणि 15 तारखेला स्टॉप घेईल असं करू नका. आजपासून बायबल वाचायला सुरुवात करा. 25 डिसेंबर याला हिंदीमध्ये बडा दिन म्हणतात, आणि या बडा दिनला जर तुम्ही निर्णय घेतला की मी बायबल वाचणार, हे 6 दिवस वाचा, वर्षभर तुम्ही बायबलपासून दूर नाही जाणार. 1 तारखेला सुरुवात करायची आणि 15 तारखेला ब्रेक घ्यायचा. देवा खूप वाचलं, खूप प्रार्थना केल्या, खूप आराधना केली, आता नको, असं करू नका. आजपासून वाचायला सुरुवात करा. त्याचे अभिवचन घ्या, त्याच्यावर अंडरलाईन करा. प्रभू मला 25 मध्ये हे वचन पाहिजे. 2025ची गोष्ट करतोय, 25 डिसेंबरची नाही. प्रभू मला हे आशीर्वाद पाहिजे. मला बुद्धीमध्ये एक्सपर्ट व्हायचंय, मला गिटार शिकायची आहे, मला गाणं शिकायचंय, मला काउन्सिलिंग शिकायची आहे, मला लोकांना सुवार्थ सांगणं शिकायचंय, मी दुसऱ्यांसाठी प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. नाही तर आपण प्रत्येकाला म्हणतो तुमच्या प्रार्थनेत माझ्यासाठी विशेष आठवण ठेवा, आणि खरं सांगतो विश्वासाने ती व्यक्ती कधीच तुमच्यासाठी प्रार्थना करत नाही. तुम्हाला वाईट वाटेल. ती व्यक्ती तुमची प्रार्थना केव्हा करते? जेव्हा त्याला आठवण आली, हां मी चर्चमध्ये गेलो होतो, ते अजय ब्रदर भेटले होते, त्यांनी म्हटलं होतं प्रार्थना करा, प्रभू त्यांना आशीर्वाद दे. विशेष आठवण कोणी ठेवत नाही. प्रत्येकाकडे आपापले कामं आहे. तुमची विशेष आठवण प्रभूला आहे. हां, काही लोक आहेत प्रार्थना करणारे, प्रार्थनेचे योद्धे, वृद्ध लोक आहेत की ते अजूनही प्रार्थनेमध्ये आहेत. ते म्हणतात नाही बाळा मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. काही लोक आहेत समर्पण, पण प्रत्येकजण नाही आहे विशेष प्रार्थना करणारा. विशेष प्रार्थना करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुम्ही स्वतःला बनवा, प्रभू मला प्रार्थना घेणारं नाही, मला प्रार्थना देणारं बनव. मी माझ्या ग्रुपवर मेसेज टाकेल, तुमचे प्रार्थनेचे मुद्दे पाठवा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. मला खूप लोक भेटतात, ते म्हणतात पास्टर तुमच्या प्रार्थनेमध्ये विशेष आठवण करा. मी त्यांना म्हटलं मी बऱ्याचदा रात्री झोपताना पण प्रार्थना करत नाही. मी देवाला म्हणतो प्रभू येशू धन्यवाद, झोपून जातो. कारण मला माहिती आहे माझ्या स्वप्नात प्रभूच येणार आहेत, दुष्टात्मा दुरात्मा येणार नाही आहे. कारण ते स्वप्न सगळे मी सील केलेले आहेत रक्ताने. त्यांना ॲक्सेस नाही आहे त्या स्वप्नामध्ये यायला. माझ्या छातीवर कोणीतरी बसलं, मला दाबण झाली, माझा गळा कोणीतरी दाबला. अरे तू त्यांना दाबणं खाली रक्ताने, तू बोल ना येशूचं नाव, ज्याच्या नावापुढे कोणी टिकत नाही, कोणी उभा राहू शकत नाही. दुष्टात्मे थरथर कापतात, तू काढणं त्याचं नाव तोंडातून. आतमध्ये नसेल तर बाहेर कसं येईल? पोहऱ्यात काय ते आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल? आडात असलं पाहिजे तेव्हा ते पोहऱ्यातून येईल. पोहरा म्हणजे झरा. त्याचे वचन घ्या, त्याला अंडरलाईन करा. आशीर्वादाचे वचन घ्या, त्याला अंडरलाईन करा. देवा हे आशीर्वाद मला यावर्षी पाहिजे. तुमची वाढ होत नाही त्याच्यासाठी देवाला म्हणा प्रभू मला वाढ पाहिजे, या भागामध्ये त्या भागामध्ये, इकडे तिकडे 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 मला वाढव. या वर्षामध्ये हे सर्व रिटर्न गिफ्ट आहे जे प्रभू येशूने तुमच्यासाठी आणले. खूप लोक आपल्या घरामध्ये क्रिसमस ट्री लावतात आणि त्याच्या खाली गिफ्ट ठेवतात. ते म्हणतात सिक्रेट सांटाईन आम्हाला आशीर्वाद देऊन जाईल. असं काही नसतं. सांटा आणि सिक्रेट सांटा नावाचा काहीच प्रकार नाही. मी कालच माझ्या चर्चमध्ये बोललो. त्या भानगडीत पडू नका. ती टोपी दुसऱ्या कोणाला घालू द्या, आपल्या डोक्यावर घालू नका. माईक, ती टोपी दुसऱ्या कोणाच्या डोक्यावर. आशीर्वाद देणारा देव आहे. देवाचं वचन आहे स्तोत्रामध्ये, परमेश्वराने आमची आठवण केली आहे, तो आम्हाला आशीर्वाद देणारच. आमेन. देव तुमची माझी आठवण करतो आणि आम्हाला आशीर्वाद देतो. हे सर्व आशीर्वाद या 25 तारखेसाठी देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी आणून ठेवलेले आहेत. त्याला म्हणा प्रभू मी याला धरून ठेवणार, मी हे वाचणार, जेव्हापर्यंत तुला जाणणार नाही तेव्हापर्यंत मी हे सोडणार नाही. बघा देवाचा अनुभव घेऊन देव तुम्हाला एवढे आशीर्वाद देईल की पुढच्या वर्षी जर आपली परत भेट झाली तर तुमच्याकडे साक्ष राहील की पास्टर तुम्ही 24 मध्ये आला होता, मला 25 मध्ये देवाने आशीर्वाद दिले. आपण वाटलंच तर एक छोटंसं साक्षीचं सेशन ठेवू पुढच्या वर्षी.
1 वर्ष तुम्हाला जतन करून ठेवावं लागेल तुमच्या सगळ्या गोष्टी. देव तुम्हाला आशीर्वाद देव. या सर्व वचनाद्वारे देव तुम्हाला उन्नत करो, तुम्हाला आशीर्वादित करो, स्वतःला तुम्हाला प्रगट करो, तुम्हाला तुमची पवित्रता एवढी वाढो की तुम्ही आपल्या उघड्या डोळ्याने देवाला पाहू. आमेन. प्रार्थना करूया. आपल्या जागेवर उभे राहू, आपले डोळे बंद करू. आपले डोळे बंद करूया. मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना प्रभु. देवा आम्ही तुला धन्यवाद देतो राजा, तुझा गौरव करतो प्रभूजी. आज तुझा संदेश, आज तुझं वचन मी तुझ्या मंडळीला, तुझ्या लेकरांना दिलं देव बापा. प्रभू मी पण परिपूर्ण नाही देव बापा, मी पण त्यांच्यासारखा त्यांच्यामधला एक आहे प्रभूजी. मी वेगळा नाही आहे देव बापा, माझं जीवन तुझ्या समोर आहे देव बापा. आज मी येशू नावामध्ये प्रार्थना करतो या सर्व प्रियजनांसाठी जे आज इथे जमले देव बापा. सर्व वृद्ध, सर्व विवाहित, सर्व तरुण, सर्व लहान मुलं जे आज ऑनलाईन ऐकत आहे देव बापा, त्या सर्वांना तू स्पर्श कर, आशीर्वादित कर देव बापा. जे वचन आज त्यांना देण्यात आलं त्या वचनानुसार तू त्यांना स्पर्श कर, आशीर्वादित कर. तू त्यांना उन्नत कर बापा. त्यांच्या सर्व इच्छा, त्यांच्या सर्व योजना तू त्यांच्यासाठी ज्या आहेत त्या तू पूर्ण कर बापा. प्रभू आज आम्ही तुझ्या चरणी येतो दे बापा. आणि आज आम्ही बाळाचा नाही तर राजांच्या राजाचा आणि प्रभूंच्या प्रभूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथं एकत्र जमलो आहोत दे बापा. आम्हा प्रत्येकाला उत्साहाने, आनंदाने भर दे बापा. प्रभू स्तोत्र 89:15 सांगतं की धन्य आहे तो समाज ज्याला उत्साह शब्दाची ओळख आहे, कारण ते परमेश्वराच्या मुखप्रकाशात चालतील. देवा आज मी घोषित करतो की इथं असलेली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, मग ते स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठे असो, ते तुला जाणतील, ते तुला समजतील आणि तुझ्या मुखप्रकाशात उत्साहाने चालतील असं तू होऊ दे. तुझ्या पवित्र हातात मी या सर्वांना समर्पित करतो. जे जे वचन आम्ही आज ऐकले, बोललो, त्या वचनानुसार प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि तुझ्या इच्छा, तुझ्या योजना त्यांच्या जीवनामध्ये 2025 मध्ये तू पूर्ण कर दे बापा. आज जरी ते रिकामे हाताने आले असतील, पण आज तू त्यांना जाताना भरभरून पाठव दे बापा. आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनामध्ये होऊ दे. तुझ्या पवित्र हातात मी मंडळीतल्या सर्व लोकांना समर्पित करतो. सर्व पास्टरेट कमिटी, पाळक साहेब, प्रभूजी, खजिनदार, सर्व लोक दे बापा. प्रत्येक जण ज्यांनी प्रभूजी या मंडळीसाठी जे झटपटतात त्या प्रत्येकांना, त्यांच्या कुटुंबियांना तुझ्या हातात देतो. सर्वांची तू काळजी घे, सर्वांचा सांभाळ कर. तुझ्या गौरवासाठी, तुझ्या मंडळीच्या वाढीसाठी त्यांचा उपयोग तू करून घे दे बापा. प्रभू या मंडळीचा मेंढपाळ तू आहेस आणि ही सर्व मंडळी तुझे मेंढर आहे दे बापा. त्या सर्वांना तू धष्टपुष्ट कर, बलवान कर दे बापा. विजयी कर, पराक्रमी कर, प्रार्थनेचे योद्धे कर दे बापा. समृद्ध कर, आशीर्वादित कर, उन्नत कर, निरोगी कर दे बापा. आणि पुष्कळांसाठी आशीर्वादाचं कारण कर दे बापा. हे येरवडा आणि आजूबाजूचा परिसर आणि हे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड हा पूर्ण पुणे जिल्हा यांच्याद्वारे आशीर्वादित होईल असं तू होऊ दे. तुझ्या हातात मी त्यांना समर्पित करतो. तुझे उपकार मानतो, धन्यवाद देतो. सर्व आदर, सन्मान, गौरव आम्ही तुला आणि तुलाच देतो. आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो पित्या म्हणून ऐक. आमेन, आमेन.